नमस्कार, मी राजेंद्र रोंजे. न्यूजरूम चर्चामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आत्ता आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार न्यूजरूममध्ये चर्चेसाठी आलेले आहेत. महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. त्यामुळे या सगळ्यामध्ये राज्यातले एक दादा नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे ते दादा नेतृत्व आता दादांना वेगळ्या कसोटीवर नेऊन सिद्ध करावं लागणार अशी चर्चा ऐकायला मिळते. आत्ताच वेगवेगळ्या चर्चा महापालिकेच्या पार करून ते न्यूजरूममध्ये आलेले आहेत. त्यामुळे आघाडी होणार की नाही, युती होणार की नाही, याच्या चर्चा सुरू असताना तुमच्या मनातल्या, न्यूजरूममधल्या सहकाऱ्यांच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना अजित पवार उत्तर देतील. यापुढे सगळ्या कार्यक्रमाचे सूत्र मंदार सर आणि महेश सरांकडे. नमस्कार अजितदादा, तुमचं स्वागत आहे IBN लोकमतच्या न्यूजरूम चर्चेमध्ये. मनमोकळी चर्चा करायची आम्हाला तुमच्याशी. आणि मला वाटतं विधानसभेनंतर तुम्ही कुणाशी बोललेले नाही आहेत, तेवढे मनमोकळे चर्चा अजून झालेली नाही आहे. त्यामुळे सगळे म्हणजे आम्ही नेहमीच तुम्हाला प्रश्न विचारत असतो, पण आमच्या न्यूजरूममधल्या प्रत्येक व्यक्तीला अनेक बाबींमध्ये तुमच्याशी बोलायचं आहे आणि त्यामुळे त्यांनाही सुद्धा प्रश्न विचारायचे आहेत. पण पहिला प्रश्न म्हणजे हाच आहे की शरदरावांना आता पद्मविभूषण जाहीर झाले. वाटतं आप्पासाहेब प्रतापराव आणि त्या दोघांना पद्मश्री आणि आता पद्मविभूषण, म्हणजे एका घरात 3 पद्म पुरस्कार आलेले आहेत. काय प्रतिक्रिया? ज्या घरात कर्तृत्ववान माणसं असतात तिथंच अशा प्रकारचे पुरस्कार मिळतात. आणि साहजिकच आमच्या आधीची फॅमिली आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रत्येकानेच खूप चांगलं काम केलेलं आहे. हा उभा महाराष्ट्र जाणतो, साहेबांच्या बाबतीत उभा भारत देश जाणतो. त्याच्यामुळं हा पुरस्कार साहेबांनी स्वतःच्या आजपर्यंतच्या कामातनं मिळवलेला. आता उद्याच फेब्रुवारीमध्ये 50 वर्ष त्यांच्या कामाला होणार आहे. राजकीय कारकिर्दीला नाही, विधिमंडळाच्या आणि संसदीय कारकिर्दीला मिळून मला नाही वाटत देशामध्ये असं कुठली व्यक्ती असेल की ओळीनी 50 वर्ष विधिमंडळात तरी किंवा संसदेमध्ये तरी कुठे ना कुठं ते स्वतः सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि साहजिकच 50 वर्ष ज्यावेळेस अनेक राजकीय जीवनामध्ये चढ उतार येत असतात, लाटा येत असतात, जात असतात, परंतु कधी म्हणजे इंदिराजींची हत्या झाल्यानंतर राजीवजी ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेस देशातली सगळ्यात मोठी एक सहानुभूतीची लाट आलेली होती की तेवढं बहुमत पंडित जवाहरलाल नेहरूजींना मिळालं नाही, लालबहादूर शास्त्रींना मिळालं नाही, इंदिराजींना मिळालं नाही, किंवा आता नरेंद्र मोदीजींना पण मिळालं नाही, किंवा मध्ये जनता पक्षाच्या काळामध्ये पण कोणाला मिळालं नाही. 2/3 मेजॉरिटी त्या काळामध्ये झालेली होती. अशा पद्धतीनं त्यांचं त्याही काळात ते नंबर 2च्या मताने निवडून आलेले होते. आणि मध्ये कानावर येत होतं की साहेबांना अशा पद्धतीचं पुरस्कार किंवा मिळण्याची शक्यता आहे, असं मी पेपरलाच वाचत होतो. त्याच्यामुळे ते आज तुम्ही म्हणताय म्हणून मी पण आता अजूनपर्यंत मला कळलं नाही, पण तुम्ही म्हणताय याचा अर्थ खरंच असेल. दादा, आता तुम्ही पवार साहेबांच्या एकूण कार्यकर्तृत्वाबद्दल सांगितलं. प्रतापराव असतील, आप्पासाहेब असतील, त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. पण जेव्हा आधीची पिढी खूप मोठी असते, म्हणजे ज्यांची व्यक्तिमत्व खूप मोठी असतात, तर त्या पुढच्या पिढ्यांवर त्याचं दडपण येत असतं. एक प्रकारे त्यांची तुलना नकळतपणे होत असते. पवार म्हणूनच सुरुवातीपासून तुमच्याकडे बघितलं गेलं. तर हे दडपण तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला कितपत जाणवलं आणि ते हलकं करण्याचा प्रयत्न कसा केला? सगळ्यांच्याच बाबतीमध्ये अशा प्रकारचं दडपण येत असतं. म्हणतातच वटवृक्षाखाली दुसरं कुठलं झाड उगवत नाही. मी बोलणार होतो पण मी मुद्दाम बोललो नाही, कारण तुम्ही ऑलरेडी उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला आहात. मुख्यमंत्री पदापर्यंत त्याच्यामध्ये अर्थात त्यांचं मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं होतं. हे सगळं होत असताना मी ज्यावेळेस बारामतीचा आमदार झालो त्यावेळेस मी विचार करत होतो की पवार साहेबांची त्या बारामती विधानसभा मतदारसंघाला सवय 67ला, 72ला, 78ला, 80ला आणि 85ला, 90ला, आणि आपण त्याच्यानंतर तिथं आमदार म्हणून काम करायचं. लोक तुलना करतात. कुणी आज तुम्ही जरी ह्या क्षेत्रामध्ये असाल तर तुमच्या आधी कोण असेल, तुमच्या नंतर कोण असेल, तर मागचे कसं काम करत होते, तुम्ही कसं काम करत होता, पुढचे कसं काम करत होते. लोकांना ते एक निहाळण्याची सवय असते, पाहण्याची सवय असते. परंतु आपण आपलं काम व्यवस्थितपणे करत आलो, किती तुलना केली तर जी व्यक्ती श्रेष्ठ ती श्रेष्ठच असते. त्याच्यामुळं त्यांची तुलना आम्हाला कुणाला येऊच शकत नाही पवार साहेबांची. पण आम्ही आमच्या परीनं काम करत राहिलो. त्यांच्या पुण्यामुळं आम्हाला पण 6 वेळेला लोकांनी निवडून दिलंय. आमचं बरं चाललंय. दादा, आता झेडपीचं इलेक्शन आहे, नगरपालिका झाली, नगरपालिकेचं रिझल्ट आपल्याला माहिती आहे. राष्ट्रवादीचं जो 1 नंबरचा पक्ष होता नगरपालिका, तो आता 3-4ला गेला आहे. आता महापालिका आहेत, महापालिका आणि झेडपी
आता सध्या जर मागचे रिझल्ट पाहिले म्हणजे मागच्या पंचवार्षिकला राष्ट्रवादी नंबर 1 नंबर 2 होतं, पण आता तुम्ही सातत्य राखणार का आणि तुमच्या हे आव्हान कसं पेलणार? कारण सगळे तुमचेच लोक आता भाजपमध्ये चालले ज्यांना तुम्ही मोठं केलं. मग उदाहरण द्यायचं तर पिंपरी चिंचवडचं, हे सगळं आव्हान कसं पेलणार तुम्ही? ज्यावेळेस एखादा पक्ष सत्तेवर येतो त्यावेळेस त्या पक्षातले लोक मूळचे असतात, परंतु बाहेरचे पण लोक, काही जण समाजामध्ये काम करत असताना विविध क्षेत्रात उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात, किंवा सत्तेला हापापलेले असतात, किंवा पदाला हापापलेले असतात, किंवा कधी हाही विचार करतात की बाबा तिकडे गेल्यानंतर आपल्याला निवडून यायला जास्त सोपं जाईल, असाही विचार करणारे असतात. एखादी लाट आली तर ती कायमची राहत नसते. ज्यावेळेस लाट येत असते त्यावेळेस भरती येते, तशी ओहोटी पण येत असते समुद्राला. आणि हे निसर्गाचा तुम्ही बघितलं तर आजपर्यंतची पद्धत चालत आलेली आहे. अशा प्रकारचे प्रसंग राजकीय जीवनामध्ये कुठलेही पक्ष काम करत असताना येत असतात. आम्ही लोकांनी तिथं काम करत असताना आपल्यातले काही सहकारी जातात म्हणून नावमेद व्हायचं नसतं, नाराज व्हायचं नसतं, निराश व्हायचं नसतं. त्याच्यातून बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना, आता त्याच्यातल्या बऱ्याच जणांना आम्हीच पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक केलं, महापौर केलं, स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं, आमदार केलं, ठीक आहे, त्यांनी आता तशा प्रकारची भूमिका घेतली. पण त्याला आता खूप महत्त्व न देता जसं आपण नवीन कार्यकर्त्याला पुन्हा ताकद देऊन त्या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा असतो असं मला स्वतःला वाटतं. आणि तशा प्रकारचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याचदा तिथं कोण नेतृत्व त्या शहराचं नेतृत्व करणार आहे हेही पाहिलं जातं आणि तशा पद्धतीनं त्यांच्या विचाराचे लोक निवडून येत असतात. आम्ही कुठलाही राजकीय पक्ष किंवा त्या राजकीय पक्षामध्ये काम करणारे बाकीचे त्यांचे सगळे नेतेगट हे कष्ट करायचा तयारी ठेवत असतात. तशी आम्ही कष्ट करतोय. आम्हाला विश्वास आहे आम्ही विकासावर मत मागणार आहोत आणि लोक अलीकडच्या काळामध्ये जात पात धर्म न बघता डेव्हलप, विशेषतः नवा जो मतदार आहे ना, यंग म्हणजे तरुण वर्ग, हा जातीचा विचार न करता विकासाचा विचार करतं आणि मतदान करतं. असा अनुभव आपण अलीकडच्या काळामध्ये घेतोय. त्याच्यामुळं विकास आम्ही केलेला असेल तर लोक आम्हाला निवडून देतील, तिथं आम्ही कुठं कमी पडलो असेल तर लोक दुसऱ्याचा विचार करतील. पण आम्हाला खात्री आहे की आम्ही तिथे विकास केलेला आहे. दादा, तुम्ही आता म्हणालात की भरती जशी येते तशी ओहोटी सुद्धा येते. तुम्हाला वाटतं की नरेंद्र मोदी लाट अजून सुद्धा कायम आहे? कारण नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर आली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी 1000 आणि 500च्या नोटाबंदीचा जो आव्हान केलेलं होतं 125 कोटी जनतेला, त्याचं स्वागत त्यांनी काय सांगितलं होतं, आपण भ्रष्टाचार ह्याच्यातनं दूर करणार आहोत, नकली नोटा आपण मार्केटमधल्या सगळ्या काढून टाकणार आहोत आणि एकंदरीतच भ्रष्टाचार नकली नोटा काढत असताना काळा पैसा देखील आपण बाहेर काढणार आहोत. ह्या 3 गोष्टी कुठल्याही देशातल्या कुठल्याही स्तरातल्या व्यक्तीला आवडण्यासारख्याच आहेत. कुणी त्याला विरोध करायचं काही कारणच नाही. आणि मला तुम्ही 50 दिवस द्या, 70 वर्ष तुम्ही कुठल्या ना कुठल्या रांगेमध्ये उभं राहिलेला आहे. आता 50 दिवस तुम्ही माझ्याकरता, देशाकरता, ह्या गोष्टी करता रांगेत उभं राहण्याचा काम करा. लोकांनी यस म्हणून सांगितलं आणि त्या पद्धतीनं लोकांनी ऐकलं. नगरपालिकेचं मतदान होत असताना 50 दिवस झालेले नव्हते आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ते 50 दिवस दिलेले होते. 50 दिवस झाले, नंतर 60 दिवस झाले, आता 70 दिवस झाले. ग्रामीण भागामध्ये आम्ही सगळेजण काम करत असतो. अजूनही कशा रांगा लागतात आणि काय परिस्थिती आहे. आणि आज पण तुमचे स्वतःचे बँकेमध्ये असणारे व्हाईट मनी, ज्याला रितसर टॅक्स भरून तुम्ही ठेवलेले आहेत, तेही पैसे तुम्ही आठवड्याला 24,000च्या पुढे काढू शकत नाही. ही तर वस्तुस्थिती कुणी नाकारू शकत नाही. तरी पण जनता त्या ठिकाणी सहन करते. पण ह्याच्यातनं बेकारी वाढायला लागलेली, विकास दर कमी झालेला आहे. ह्याच्यातनं शेतकऱ्यांच्या मालाला योग्य प्रकारचा भाव मिळत नाहीये. नोटाबंदीच्या आधी दर काय होते, नोटाबंदीच्या नंतर शेतकऱ्यांना दर काय मिळायला लागलेले. तुम्ही बघा, मुंबईमधले आणि सगळ्या शहरातली कन्स्ट्रक्शन लाईन ही कमी झालेली आहे.
आज फ्लॅट खपत नाही. 4 चाकी वाहनांचा गेल्या वर्षी ह्या महिन्यातला खप आणि आत्ताचा ह्या महिन्यातला खप ह्याच्यामध्ये तफावत झालेली आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार कमी झालेले आहेत. त्याच्यावर टॅक्स रूपाने रेव्हेन्यू जो राज्य सरकारला मिळतो तो आज कमी झालेला आहे. राज्य सरकारने जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे निधी मिळत नाहीये. त्यांना सांगण्यात आलेलं आहे की 50,000च्या पुढे खर्च तुम्ही त्या ठिकाणी करू नका. हे कशाचं द्योतक आहे? फक्त काही गोष्टी त्याचे परिणाम हे कळण्याच्या करता वेळ लागतो. डॉक्टर मनमोहन सिंगांनी त्याच्याबद्दल अतिशय उत्तम प्रकारचं त्यांचं स्वतःचं वक्तव्य केलेलं आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्य तुम्ही बघा आता RBIचे गव्हर्नर उर्जित पटेल साहेब सांगतात, पण ते पण नीटपणे पार्लमेंटरी बोर्डाची जी कमिटी होती त्या कमिटीला उत्तर नीटपणे देऊ शकले नाही. त्याच्यामध्ये हस्तक्षेप डॉक्टर मनमोहन सिंगांनी केला असं आपण सगळ्यांनी पाहिलं, पण ते गोंधळलेले होते. RBI गोंधळलेलं होतं म्हणूनच 50 दिवसामध्ये 60 पत्रकं काढली. जर तुम्ही एखादा निर्णय घेतला तर एखाद दुसरं तिसरं चौथं पाचवं पत्रक मी समजू शकतो. 50 दिवसात 60 परिपत्रकं निघतात आणि ते प्रत्येक वेळेस बँकेचा कॅशियर आणि मॅनेजर म्हणायचा हे लगेच नवीन पत्र आलं लगेच आम्हाला द्या, नाही तर आम्ही त्या जुन्या पत्रकाप्रमाणे कार्यवाही करायचो, नवीन पत्रक यायचं. हे तर मी पॉलिटिकल स्टेटमेंट करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज पण त्यांनी सांगितलं होतं 50 दिवसात नाही झालं तर चापकांनी मला असं म्हणाले होते, मी नव्हतो म्हणालो त्यावेळेस. आज 70 दिवस होऊन गेले. आता कुणाला शिक्षा कोणी द्यायची हे त्यांनीच उत्तर द्यावं. पण हा लोकांचा रोष तुम्ही माध्यमांपर्यंत किंवा तुम्ही लोकांपर्यंत ही जो रोष आहे हा कुठं अजून दिसत नाही. मी त्याचं विरोधात रूपांतर होताना हा दिसत नाही. रोष दिसत नाही, वस्तुस्थिती खरी आहे. मी तर मधल्या काळामध्ये एक स्टेटमेंट केलेलं होतं की पंतप्रधानांनी ह्या सगळ्या देशाचे पूर्णपणे बहुमत मिळवत असताना काही अशी मोहिनी टाकलेली दिसते की अजून त्या मोहिनीच्या बाहेरच जनता आलेली नाही. आणि त्यामुळं आता कुठं दैनंदिन जीवनामध्ये ग्रामीण भागात खुरपण करणारी आमची महिला असेल, पाणी भरणारा आमचा गडी म्हणजे शेतमजूर असेल, यांना सगळ्यांना किती त्रास होतो. प्रत्येकाला सांगितलं जातं की कार्ड स्वाईप करा आणि पैसे घ्या. कुठनं त्यांनी कार्ड आणायचं? आज सगळीकडं बँकेची शाखाच नाहीये, त्यानं कुठलं कार्ड काढायचं काय? आपल्यासारख्या देशामध्ये जिथं आदिवासी भाग आहे, डोंगरी भाग आहे, दुर्लक्षित भाग आहे, आजही बाहेर बऱ्याचशा ठिकाणी नावेनी जावं लागतं, बोटीनं जावं लागतं, बस काही ठिकाणी जात नाही. अशा देशामध्ये ठीक आहे टप्प्याटप्प्याने हे केलं पाहिजे, ह्याबद्दल दुमत नाही. पण आज कुणी दावा करावा जगातलं अमुक अमुक राष्ट्र 100% कॅशलेस व्यवहार करतं, एकही करत नाही. जगातली महासत्ता अमेरिका देखील करत नाही. असं असताना व्यावहारिक दृष्टिकोनातनं पुढे गेलं पाहिजे. नाही, आता तुम्ही म्हणालात की पंतप्रधानांची मोहिनी लोकांवर इतकी पडलेली आहे की काय त्यांच्याकडून रिॲक्शन दिसत नाही, पण अशीच मोहिनी विरोधी पक्षांवर पण पडलेली आहे का? विरोधी पक्षावर अजिबात पडलेली नाही. आम्ही 1 वर्ष गप्प बसलेलो होतो. 15 वर्ष आम्ही सरकारमध्ये असल्यामुळं आम्हालाही मनाला एक वाटायचं की अरे 15 वर्ष आपण सरकारमध्ये काम केलंय, आता कुठं ते 15 वर्षांनी सरकारमध्ये आलेले, आपण त्यांना 6 महिने 10 महिने दिले पाहिजे. म्हणून आम्ही 1 वर्ष गप्प बसलो. 1 वर्षांनी त्यांनी सांगितलेलं एक देखील कुठलं त्यांचं स्टेटमेंट त्यांना प्रत्यक्ष कृतीमध्ये आणता येईना. अच्छे दिन आने वाले नाही आले. महागाई कमी होणार होती, नाही झाली. काळा पैसा परदेशातनं येणार होता, नाही झाला. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाला येणाऱ्या खर्चाच्या 1.5 आधारभूत किंमत दिली जाणार होती, नाही दिली. दरवर्षी 2 कोटी युवकांना युवतींना नोकऱ्या मिळणार होत्या, नाही मिळाल्या. खूप मोठी प्रमाणावर गुंतवणूक परदेशातनं परराज्यातनं आणि राज्यातनं होणार होती आणि कारखानदारी वाढणार होती, नाही त्या ठिकाणी वाढली. कुठलीच घटना घडली नाही ना. त्याच्यामुळं लोकांना एकदम जादूची कांडी फिरवल्यासारख्या काही गोष्टी होत नाही. लोक पण समंजस आहे, लोकांनाही माहिती की काही गोष्टीला वेळ लागतो. परंतु आज इतके दिवस पाहिल्यानंतर त्याच्यातनं आता 2.5 वर्ष होऊन गेली केंद्रातलं सरकार, 2.25 वर्ष होऊन गेली राज्यातलं सरकार. राज्यांनी पण ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, कुणाला आरक्षण देण्याच्या बद्दल सांगितलेलं होतं, पारदर्शक कारभाराच्या बद्दल सांगितलेलं होतं, भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त सगळं काही होणार म्हणून सांगितलेलं होतं. आज मुलींच्यावरचे अत्याचार कमी झालेत का? महिलांच्यावरचे अत्याचार कमी झालेत का? चुकीच्या घटना कमी झाल्यात का? कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला नाही का? या सगळ्या गोष्टीचा जर आढावा घेतला तर निश्चितपणे
आपल्यालाच वस्तुस्थिती काय आहे हे लक्षामध्ये येऊ शकतं. दादा, निवडणुकीसंदर्भातला प्रश्न विचारतो. निवडणुकीत आता सध्या अशी चर्चा चालू आहे की युती झाली तर आघाडी होईल. आघाडी युतीची वाट बघतीये की आघाडी आपली आपली वेगळी वाट चोखाळणार आहे की आघाडी होणारच नाही? आणि दुसरा प्रश्न फक्त याला जोडून आहे की पवार साहेबांचे पंतप्रधानांशी जवळचे संबंध आत्ता निर्माण होत आहेत म्हणून राष्ट्रवादी थेट भाजपवर आरोप करताना दिसत नाही. आता देखील नोटाबंदीवर खूप जपून तुम्ही टीका करत होता. थेट ज्या पद्धतीने दादा उभे राहिले आणि थेट टीका करतायत ही भाषणं आम्ही ऐकली होती. काय नेमकं होतंय? पवार साहेबांची जवळीक म्हणून भाजपवर राष्ट्रवादी टीका करत नाहीये. जर वेगळ्या प्रकारचे शब्द वापरले आणि टीका केली तर त्याच्यामध्ये कधी कधी तुम्हीच म्हणता की अमुक अमुक पद्धतीने टीका केली आणि ब्रेकिंग न्यूज सुरू करता आमच्याकडे. त्याच्यामुळं थोडंसं शहरी भागातल्याही लोकांना पटेल, परवडेल, त्यांच्या मनाला रुचेल असं स्टेटमेंट करावं लागतं. आता मी एकच उदाहरण त्याच्यामध्ये देतो. जर आम्ही ग्रामीण भागात आपण असलो तर आपण म्हणतो मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. पण हे स्टेटमेंट मी शहरात केलं तर काय ह्याने बाप काढला. त्याच्यामुळे शहरात करताना मी काही कोणाच्या वडिलांना घाबरत नाही असं त्या ठिकाणी म्हणावं लागतं. हा बदल त्या बाबतीमध्ये करावा लागतो. त्याच्यामुळे तसं नाहीये. आम्ही व्यवस्थितपणे सांगतोय की काय परिस्थिती आहे, कशा प्रकारची परिस्थिती. लोक हतबल झालेली आहेत, त्यांचा हक्काचा पैसा त्यांना काढता येत नाही. मी त्याच्यावर एक उदाहरण देतो. त्यांनी सांगितलं की लग्नाकरता 2.5 लाख रुपये काढायचे, लग्नपत्रिका द्यायची. कर्नाटकच्या आपणच सगळ्यांनी टीव्हीवर दाखवलं की एका भाजपच्या आमदारांनी 500 कोटी रुपये खर्च केला नोटाबंदीच्या काळात लग्नावर. मग हे पंतप्रधानांनी पाहिलं नाही का? पंतप्रधानांना समजलं नाही का? या नोटाबंदीच्या काळामध्ये कित्येक भाजपच्या संबंधित घरातली लग्न मोठी मोठी झाली. मग ती 2.5 लाखात कशी बसली? तुम्ही एकदा निर्णय एक घेतला तर शेवटच्या माणसालाही तोच नियम पाहिजे, तुमच्या आजूबाजूच्या बसणाऱ्यांना पण तोच नियम पाहिजे. आणि जर आजूबाजूच्या लोकांनी तसं तुमच्या केलं तर तुम्ही त्यांना खडसावून सांगितलं पाहिजे हे मला चालणार नाही. तसं घडताना दिसत नाही दुर्दैवाने. आघाडीच्या संदर्भामध्ये आमचा आणि युतीचा काडीचा संबंध आहे. सन्मानपूर्वक जर काँग्रेसची ताकद तिथं जास्त असेल तर काँग्रेसला जास्त जागा दिल्या गेल्या पाहिजेत. राष्ट्रवादीची ताकद तिथं जास्त असेल तर राष्ट्रवादीला जागा मिळायला पाहिजे. आणि तिथल्या जिल्हाध्यक्षांनी दोघांच्या तिथं एकत्र बसावं, चर्चा करावी. जसं नारायणराव राणे आणि जितेंद्र आव्हाडांनी एकत्र बसून ठाण्याच्या बद्दल आघाडी केलेली आहे, तिथं काही भाजप शिवसेनेची युती होणार आहे का नाही ह्याचा विचार केला नाही. आणि पक्ष चालवत असताना त्याचं काय होतंय मग आपण निर्णय घेऊ, त्याचं जळालं तर आपलं जाळू असं नसतं. त्याचं चांगलं झालं तर मग आपण त्या अँगलने विचार करू असं नसतं. आपल्या स्वतःच्या बुद्धीला आपल्या कार्यकर्त्यांना रुचलं पाहिजे, पटलं पाहिजे. आणि युती करत असताना कार्यकर्ता पण आमचा आणि त्यांचा म्हणजे काँग्रेसचा हा पण नाउमेद होता कामा नये. त्यांनाही वाटलं पाहिजे की आघाडी करत असताना यांनी योग्य पद्धतीनं आघाडी केलेली, आपल्याला कुठलं अडचण त्याच्यामध्ये दिसत नाही. त्याला टीका करतायत की तुम्ही भाजपच्या जवळ जात. आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न हे आहे का? की हे काय टीका करतात? एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने काय टीका करायची ते त्यांचं मत आहे. माझं मत स्पष्ट आहे. मी मध्ये नांदेडला अशोकराव चव्हाणांनी मी एकत्र औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची मीटिंग केली. आम्ही दोघांनी स्पष्टपणे आमची भूमिका मांडलेली आहे. 5 बोटं सारखी नसतात, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. त्याच्यामुळं इतरांचं काय मत आहे, मी ज्याचं सकारात्मक दृष्टिकोनातनं मत येईल त्याचा विचार करून आपण पुढे गेलं पाहिजे. नकारात्मक विचार करून आपल्याला यश मिळू शकत नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या आघाडीचं जर बघितलं ती जबाबदारी हर्षवर्धन पाटील आणि पृथ्वीराज चव्हाणांकडे पुण्याची जबाबदारी दिलेली होती. ते दोघंही तुमच्याबरोबर जायला अनुकूल नाहीत असं दिसतं. हर्षवर्धन पाटील सुद्धा थेट तुमच्या विरोधात भूमिका घेत आहेत की राष्ट्रवादी सोबत जायला नको. पृथ्वीराज चव्हाणही त्याच भूमिकेतून बोलताना पाहायला मिळतं. तुम्ही खरंच ॲग्रेसिव्ह आहात का आघाडीबद्दल ह्या दोघांच्या बोलण्यानंतर सुद्धा तितकेच पॉझिटिव्ह आहात का? आणि दुसरा त्याला या उत्तरानंतर त्याला जोडून हर्षवर्धन पाटलांशी कधीपर्यंत पटायला लागेल पुन्हा तुमचं? मी आपल्याला सांगतो, ॲग्रेसिव्ह हा शब्द तुम्ही काढा. मी आग्रही आहे. जातीवादी पक्षांचा पराभव करण्याच्या करता समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मताची विभागणी न होऊन देता आघाडी केली पाहिजे.
शाहू फुले आंबेडकरांचा विचार, पुरोगामी विचार, हा सेक्युलरवादी विचार हा काँग्रेसचा पण आहे, राष्ट्रवादीचा पण आहे. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीनं आज अडचणीच्या काळात आम्ही दोघं जर एकत्र आलो तर त्याचा फायदा अजित पवार किंवा जे आमदार खासदार आहेत त्यांना होणार नाही. आमच्याकरता काम करणारा जो हाडाचा कार्यकर्ता आहे त्याला तिथं पद मिळणार आहे. पण पृथ्वीबाबा प्रत्येक ऐका ना, मी आता माझं ऐका. हे सगळं होत असताना मी सकारात्मक आहे. तुम्ही काहींची नावं घेतली. माझं म्हणणं की पुण्यात जर आघाडी व्हावी असं वाटत असेल तर रमेश बागवे शहराचे अध्यक्ष, वंदना चव्हाण काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या शहराच्या अध्यक्ष, दोघांनी बसावं, दोघांनी आघाडी करावी, आम्ही त्याला पाठिंबा द्यावा. कारण दोघही पक्षाचा विचार करणार आहेत. मी वंदना चव्हाणांनी जर त्याच्यामध्ये निर्णय घेतला तर त्याला माझी मान्यता आहे. तशी काँग्रेसनी पण त्या पद्धतीनं भूमिका घ्यावी. तीच गोष्ट संजोग वागिरे आणि सचिन साठे ह्या दोघांनी निर्णय घेतला तर आम्ही बाकीच्यांनी त्याला मान्यता द्यावी. असं असेल तर आघाडी व्हायला काही अडचण नाही. मी कुठलाही फॉर्म्युला दिला नाही. मी फॉर्म्युला देताना असं सांगितलेलं होतं की ज्याच्या जागा जास्त, साधारण 162 जागा पुण्यामध्ये, 162 जागा लढवत असताना मागच्या काळामध्ये 5 वर्षापूर्वी आम्ही सरकारमध्ये असताना राष्ट्रवादीचे किती आले होते ते काढायचं आणि 162 जागा लढवत असताना काँग्रेसचे किती आले होते ते काढायचं आणि त्या प्रमाणामध्ये जागा वाटप करायचं. तीच गोष्ट पिंपरी चिंचवडमध्ये करायची, म्हणजे कोणाला अडचण येत नाही. दादांबरोबरची ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. काही प्रश्न अजूनही सगळ्यांना विचारायचे, तेही प्रश्न आपण घेणार आहोत. छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत येऊ. पहा फक्त न्यूजरूम लाईव्ह. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण अजित पवारांसोबत चर्चा करतोय. न्यूजरूममध्ये निवडणुका असतील, अजून इतर महत्त्वाचे मुद्दे असतील, काही सहकार्यांना अजून प्रश्न विचारायचे आहेत. दादा, मगाशी तुम्ही म्हणालात की आता तरुणाई जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावर मतदान करते. मग याच्या आधी जे मतदान व्हायचं मग हे कास्टिझमवरच व्हायचं का? म्हणजे राष्ट्रवादी सुद्धा यामध्ये सामील होती का? आणि दुसरा प्रश्न आहे, आदित्य ठाकरे राजकारणात आलेला आहे, पार्थ सुद्धा राजकारणात येणार का? राष्ट्रवादीमधनं पार्थ राष्ट्रवादीचं नेतृत्व पुढे घेऊन जाणार का? याची सुद्धा सगळ्या तरुण वर्गाला अधिक उत्सुकता आहे. मी आपल्याला सांगू का, मी फार वेगळा विचार करणारा कार्यकर्ता आहे. माझं स्वतःचं मत विचारलं त्यांनी वडील म्हणून की मी राजकारणात येऊ का, तर मी त्याला सांगेन तू राजकारणात अजिबात येऊ नको. पण त्यांनी जर स्वतःचाच निर्णय घेतला की मला पुढचं माझं जे काही करिअर करायचं आहे ते करिअर करत असताना समाजसेवा हे देखील त्याच्यातला महत्त्वाचा भाग मला ठेवायचा आहे, तर त्याला त्याच्याबद्दलची मुभा आहे. आपण कधीच तुमच्या माझ्या कोणाच्याच घरातल्या मुलांना मुलींना आता बंधन आणू शकत नाही. आमचा काळ किंवा आमच्या आधीचा काकांचा काळ हा वेगळा होता. आता नवीन पिढी पुढे आलेली आहे. ती मुलगी असली तरी ती विचार करते स्वतःच्या करिअरचा. तिचं लग्न झालेलं असलं तरी ती मी त्या घरामध्ये वधू म्हणून गेली, सून म्हणून गेली तर मला तिथं मोकळीक मिळणार आहे का नाही हा विचार प्रत्येक घरातली मुलगी करते आणि ते चांगलं आहे. त्याच्यामुळं जर मुलीच्याच बाबतीमध्ये माझं तो मत असेल तर मी मुलाच्या बाबतीत त्यांनी मला विचारलं माझ्या मताने जर करणार असेल तर मी नाही म्हणून सांगणार. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं जातीचा. एक गोष्ट आपणच बघा ना, पाठीमागचा आमचा ज्यावेळेस लहानपणीचा काळ होता, आम्ही ज्यावेळेस झेंडेबेंडे घेऊन फिरायचो प्रचाराच्या निमित्तानं, त्यावेळेसचं राजकारण हे बऱ्याच अंशी जातीवर आधारित होतं. तुम्ही बिहारचं राजकारण घ्या, तुम्ही उत्तर प्रदेशचं राजकारण घ्या, इथं पण मोठ्या प्रमाणावर जातीचं आधारित राजकारण होतं. सोशल इंजिनिअरिंग हे मायावतीनं मधल्या काळामध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशमध्ये आणलं आणि त्या सक्सेस झाल्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही लोकांनी, काही जातीवादी अतिशय वेगळ्या प्रकारचा प्रचार करणारेही पक्ष आहेत. म्हणजे त्याच्यातनं त्या एखाद्या त्या जातीच्या व्यक्तीच्या मनामध्ये एकदम वेगळ्या प्रकारचं भावना वाढीला लागती, पण ते तुमच्या माझ्या भारताला अतिशय घातक आहे. भारत हा खंडप्राय देश आहे, 18 पगड जातीचा आहे. सगळेजण गुण्यागोविंदाने तिथं राहतात. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना तिथं
योग्य पद्धतीनं संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून अलीकडचा तरुण जर कुणी जातीचं फार विष पेरण्याचा प्रयत्न केला तर तो तशा प्रकारे ऐकत नाही. आता तो विकासाला महत्त्व द्यायला लागलेला आहे, हे अलीकडच्या काळात पाहायला मिळालेले. शेवटी राजकीय व्यक्ती किंवा नेते काम करत असताना लोकांना साधारण काय हवं हे पण तपासतात आणि हेही अनुभवतात आणि त्याच्यावर त्यांचे पुढचं एकंदरीत वाटचाल म्हणा किंवा पुढची काय आपली भूमिका असली पाहिजे, दिशा काय आपली असली पाहिजे, हे त्याच्यावर पण बऱ्याचदा आपण पाहतो. त्याच्यावर मी म्हणतो की आता कुठल्याच पक्षाला तुम्ही बघा ना, MIM एकापुरता आला परंतु तिथं आल्यानंतर तिथंच तो थांबला. नंतर दुसरीकडे MIM औरंगाबादच्या नंतर फार कुठे चालला नाही. किंवा मराठीचा मुद्दा घेऊन 5 वर्षापूर्वी राज ठाकरे आले, एकदम जोरात आले, त्याबद्दल दुमत नाही. नाशिकला, पुण्याला, मुंबईला बऱ्यापैकी जागा घेतल्या. एकदम नवा पक्ष असताना 13-14 आमदार घेतले, पण त्याच्यातले आता 1 का 2च माझे आमदार बरोबर राहिले, बाकी सगळे गेले. किंवा इतर बाबतीमध्ये देखील जो मराठीचा मुद्दा होता तोही त्यावेळेस मराठी युवकाला असं वाटलं की आता हे आले की आपल्याला नोकरी मिळणार, आता बाकीच्यांना सगळ्यांना इथनं घालवणार. बाकीच्यांना आपण घालू पण शकत नाही. अहो, जर बाहेरच्या राज्यातले कष्ट करणारे बिहारचे, उत्तर प्रदेशचे, आंध्र प्रदेशचे जे काम महाराष्ट्रीयन माणूस करू शकत नाही असं काम, भट्टीच्या जवळचं काम, विटावर नेण्याचं काम, बांधकामाचं काम, प्लास्टरचं काम, 40-50 मजल्याचं तिथं जाऊन करणारं काम, कार्पेंटरिंगचं काम राजस्थानची लोक करतात ते काम, ती कला त्यांच्याच हातात आहे कष्ट करण्याची. आज मी एक शेतकरी म्हणून तुम्हाला ह्या चर्चेच्या निमित्तानं सांगतो, 20 वर्षापूर्वी माझ्या भागामध्ये महाराष्ट्रातले लोक धारा गाईच्या म्हशीच्या काढायचे. आज तुम्ही सर्वे करा, बहुतेक मोठ्या गोठ्यामध्ये बिहारची लोक म्हशीच्या आणि गाईच्या धारा काढण्याच्या करता पहाटे उठावं लागतं, शेण काढावं लागतं, कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळं आपल्याकडं काही सुविधा उपलब्ध झाल्यामुळं साहजिकच मग लोकांना कमी कष्ट करून मला 2 पैसे मिळाले पाहिजे ही प्रवृत्ती वाढीला लागती. आणि मग त्याच्यामध्ये कष्ट करण्याच्या करता मग कोणाला आणायचं, तर आपल्याला कुठल्याही राज्यातल्या लोकांना कुठल्याही राज्यात जाता येतं, म्हणून तो वर्ग आपल्याकडे येतो. त्यांचे सण आल्यानंतर आपले कन्स्ट्रक्शनची कामं बंद पडतात काही दिवस, का तर तो सगळा वर्ग तिकडे गेला. ही वस्तुस्थिती आहे. ऊस तोडण्याच्या करता ठराविक भागातलेच ऊस तोडणारी लोक जातात, ती लोक परत गेली त्यांच्या भागात की ऊस तोड बंद होते. म्हणजे ही गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं तो मराठीचा मुद्दा शेवटपर्यंत त्यांना नेता आला नाही आणि त्या मुद्द्यापासून ते बाजूला गेले का काय असं काहींना वाटायला लागलं. जे सांगितलं होतं ते प्रत्यक्षात घडत नाही असं जनतेला वाटायला लागलं. त्याच्यामुळे जनता, त्यांना विश्वास वाटतं, त्यांना वर पण पदावर बसवते आणि पदावर बसवल्यानंतर त्यांना वाटलं की हे पदावर बसून पण त्या पद्धतीनं काम झालं नाही तर त्यांना पदावरून पुन्हा खाली पण घेते. याच मुद्द्याशी रिलेटेड आहे ते म्हणजे पवार आणि पंतप्रधान हे समीकरण जुळता जुळता राहिलं. पवार आणि मुख्यमंत्री हे सुद्धा समीकरण कुठेतरी जुळत होतं आणि तेही तसंच राहून गेलं, तर असं का? कसं आहे, उद्याच्याला तुम्ही ठरवलं की मी ह्या चॅनलच्या संपादक व्हायचं, ते लगेच शक्य आहे का? ते तुम्ही कष्ट करत राहणार आणि ज्यावेळेस ह्या चॅनलच्या मालकाला वाटेल नाही आता मंदारजींच्या पेक्षा इकडं आपण आता संधी दिली पाहिजे, त्याच वेळेस ते शक्य आहे. तसं आमचे मालक कोण आहे? जनता. त्याच्यावर जनतेला अजून वाटेल ना आम्हाला तिथं बसवायचं, त्याच्यावर आम्ही मागे राहतो. सल्ला द्याल की राजकारणात येऊ नको म्हणून? मी सल्ला ह्याच्याकरता देईल कारण पाठीमागच्या काळामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना मोकळीक असायची, आताच्या काळामध्ये बंधनं वाढलेली आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही राजकारणात आल्यानंतर तुम्ही हा व्यवसाय करू शकत नाही, तो व्यवसाय करू शकत नाही, तुम्ही असं करू शकत नाही, एवढ्या मर्यादा येतात कारण तुम्ही पब्लिक फिगर होता. आणि पब्लिक फिगर एकदा झाल्यानंतर तुम्हाला तुमचं नेहमीचं जे सर्वसामान्य माणूस आयुष्य जगत असतो ते आयुष्य जगता येत नाही. तुम्हाला खूप मोठा वेळ हा लोकांच्या करता द्यावा लागतो.
गेले 50 वर्ष मी जवळनं बघतो आदरणीय पवार साहेब. आमचं जरी तसं बघितलं तर एकत्र कुटुंब आहे. आम्ही दिवाळीला सगळेजण आजही एकत्र येत असतो, लग्न कार्याला सुखदुःखाला सगळेजण एकत्र येत असतो. परंतु पवार साहेब आज पण जास्त वेळ जेवढा तुम्ही तुमच्या फॅमिली करता देऊ शकता, कॉमन मॅन त्यांच्या फॅमिली करता देऊ शकता किंवा इतर क्षेत्रातले लोक देऊ शकतात तेवढा देऊ शकत नाही. आता ठीक आहे, सुप्रिया लहानाची मोठी होत असताना आपले वडील राजकारणामध्ये आहे, त्याच्यावर ती रोज सकाळी उठल्यानंतर तिला काही बाबा पाहायला मिळायचे नाही, ते कुठेतरी दौऱ्यावर गेलेले असायचे. त्यावेळेस काकीच ते सगळं बघायच्या आणि त्याच्यावर ती तशी लहानाची मोठी झाली. तो काळ वेगळा होता. परंतु आताच्या काळामध्ये जी मुलं असतात, लहान मुलं असतात, त्यांना त्यांचे आई वडील जवळ पाहिजे असतात. त्यांना फक्त आपल्या आईनंच आपली वाढ करावी असं नाही. आपल्या आईची जेवढी जबाबदारी तेवढीच वडिलांची पण जबाबदारी मुलाला लहानाचं मोठं करायचं आहे. अशा या सगळ्या परिस्थिती आहे. आणि त्याच्यातनं मी बघितलंय की कधी कधी आपण किती पण चांगलं काम जर केलं, मनापासून केलं, आणि जर विरोधकांनी ठरवलं की आपली बदनामीच करायची, आपल्याबद्दल सतत चुकीचंच त्या ठिकाणी सांगायचं, चुकीचंच बोलायचं आणि तीच सतत कॅसेट लावायची, तर तुमच्याकडनं काही चूक झालेली नसताना पण जनमानसामध्ये तुमची प्रतिमा इतकी मलिन करून टाकली जाते की तुम्हालाही वाटतं की आपण ह्याच्याकरता आयुष्यात जन्माला आलो का. आपण चुका केलेल्या नसताना, आपण धाडसाने निर्णय घेतलेले असताना पण आपली इतकी बदनामी त्या ठिकाणी करण्याचा जो प्रयत्न होतो तो असह्य होतो. निराश झाला का तुम्ही? तो पवार साहेबांनी सहन केला. दाऊदची संबंध आहेत, एन्रॉनमध्ये भ्रष्टाचार केला, इतके वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप झाले की पवार साहेबांच्या जागी दुसरी एखादी राजकीय व्यक्ती असती तर राजकारण सोडून गेली असती की मी एवढं चांगलं काम. कारण ज्या पवार साहेबांच्यावर जे आरोप झाले त्याच्यानंतर मीच सभागृहात असताना मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं की नाही, एन्रॉनमध्ये काही भ्रष्टाचार झाला नाही. आणि हेच विरोधकात असताना म्हणायचे वाटा कुणाला घाटा कुणाला, एन्रॉन अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. आणि ह्यांनीच अरबी समुद्रातला एन्रॉन बाहेर काढला आणि ती रिबेका कुठं जाऊन भेटली की सगळं पूर्ववत झालं. पण दादा, निराशा म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात की असे आरोप गंभीर होतात, तुमच्यावरती पण सगळे गंभीर आरोप आहेत. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आणि या आरोपांनंतर आता पुन्हा भुजबळांची जी परिस्थिती झाली, म्हटलं जातं की बाबा आता तुमचा आणि तटकरेंचा नंबर आहे असं किरीट सोमय्या सातत्यानं म्हणतात. ते म्हणतात दिवाळीपर्यंत तुम्हाला अटक करणार होते. हे ज्यावेळेला आरोप होतात कुठे निराशा येते का? आणि या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य काय? अशा प्रकारचे आरोप झाल्यानंतर शेवटी तो माणूस असतो, त्यालाही मन असतं. कुणी जर झालं तर तशा पद्धतीनं माणूस निराश होतो, नाउमेद होतो. परंतु आम्ही लोक जर नाउमेद झालो, मी उद्या नाउमेद झालो, तर माझ्याबरोबर काम करणारी जी पाठीमागची टीम आहे, उद्याच्याला मी बाजूला जाईल राजकारणातनं की नको मला हे नाहीच माझ्या मनाला पटत. पण माझ्याकरता गेले 25-30 वर्ष जो लहान कार्यकर्ता साठला, तो उद्या त्यांनी मला प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्यावर आरोप झाल्यावर तुम्ही बाजूला निघून गेला, आम्ही काय करायचं, आम्ही कुणाकडे पाहायचं. आणि पवार साहेबांचं उदाहरण आम्ही डोळ्यासमोर ठेवतो. कारण पवार साहेबांना तशा प्रकारचे आरोप झाल्यानंतर पुन्हा पवार साहेबांनी राज्यामध्ये एक स्वतःची वेगळी प्रतिमा त्या ठिकाणी तयार केली. ते सरकारमध्ये आले, सरकारमध्ये बसून त्यांनी त्या ठिकाणी कामं केली, निर्णय घेतले, धोरणं राबवली आणि तशा पद्धतीने ते पुढे गेले. तशा प्रकारे आम्ही सुरुवातीला मी पहिल्यांदाच सांगितलं आरोप झाल्यानंतर की आता सरकार केंद्रात राज्यात त्यांचं इन्क्वायरी करा, चौकशी करा, चौकशीला पूर्णपणे आम्ही सहकार्य करू. कायद्याशिवाय कुणीही मोठा नसतो, कायदा सगळ्यांना सारखा, तुम्हालाही कायदा तोच आणि मलाही कायदा तोच, ह्याही सगळ्यांना कायदा तोच. त्याच्यावर कायद्याप्रमाणे त्याच्या चौकशा चाललोय. त्याच्या संदर्भात जर आम्ही चुकाच केल्या असतील तर आम्हाला त्या चुकांची किंमत मोजावी लागेल. आम्ही चुका केल्या नसतील तर जनतेच्या पुढं त्या ठिकाणी. परंतु त्याच्यात हा जो मधला काळ गेला, जो मनस्ताप झाला, तो कुणी आमचा भरून काढून देणार नाही. ही वस्तुस्थिती कोणालाही मान्यच करावं लागेल. दादा, जेव्हा राजकीय आरोप होतात त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारचा मनस्ताप होतो आणि त्याचं राजकारण केलं जातं, त्याचं भांडवल केलं जातं.
पण अनेकदा तुमच्या बाबतीत असं घडलंय की तुमच्या विधानांमुळेच तुमच्यावर टीकेची राळ उठलेली आहे आणि तुमची इमेज मग ती जी असं शिवराळ बोलणारा आणि थेट पत्रकारांच्या संदर्भात विधान करणं असो किंवा विरोधकांसंदर्भात असो थेट बोलणारा, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मी माझ्या स्वतःच्या राजकीय जीवनात आयुष्यामध्ये एकदा एक वक्तव्य केलेलं होतं, ते माझ्या अशा बैठकीमध्ये झालेलं होतं. माझ्याकडनं ती चूक झालेली होती, ती माझी राजकीय जीवनातली सगळ्यात मोठी चूक होती आणि त्याच्या संदर्भातलं आत्मक्लेश मी स्वतः त्या ठिकाणी करून घेतला. त्याच्यानंतर मी बोलण्यावर म्हणजे मर्यादा आणल्या आणि मलाही कळतंय की मी माझ्या लहानाचं मोठेपण ग्रामीण भागामध्ये झालं. आम्ही बारामतीमध्ये लहानाचे मोठे झालेले असल्यामुळं त्यावेळेस बारामती एवढं नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं नव्हतं. त्याच्यावर आमची उदाहरण द्यायची पद्धत थोडंसं ग्रामीण भागातल्या लोकांना पटावी, त्यांना रुचावी, त्यांना त्या ठिकाणी आवडावी, त्यांना त्याच्यातनं त्यांचा प्रतिसाद मिळावा अशी होती. पण तुम्ही ज्यावेळेस वरच्या पातळीवर राजकारण करायला राज्याच्या स्तरावर येतात त्यावेळेस तुम्हाला ग्रामीण जनता आणि शहरी जनता ह्याचाच समन्वय साधावा लागतो आणि तसा साधण्याचा प्रयत्न मी माझ्या परीनं त्या ठिकाणी करतोय. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यानंतर तशा प्रकारे चूक मी होऊन दिलेली आहे. उलट मीच कधी कधी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगतो, बाबा ती चूक झाल्यानंतर काय किंमत मोजावी लागते ती मी अनुभवलेली आहे, तुमच्याकडनं तशी चूक होऊन देऊ नका. अशा पद्धतीनं मी त्या ठिकाणी सांगतो आणि माझं स्वतःचं मत आहे की जो काम करतो तोच चुकतो, बरोबर, जो बोलतो तोच चुकणार, जो बोलणारच नाही तो कधीच चुकणार नाही. त्याच्यामुळं आम्ही आता माणूस अनुभवातनं शहाणा होतो. अगदी रोज नवीन माणसाला त्या ठिकाणी शिकायला मिळतं आणि ह्याच्यातनं आम्ही शिकलेलो आहे. तुम्हालाही जाणवत असेल की बाबा पहिला अजित पवारांना त्याचा अजित पवार बदल झालाय. अगदी नाही मी ठरवलेलं हे त्या काळामध्ये मी अतिशय तरुण वयामध्ये खासदार झालो. त्यावेळेस मी सर्वात जास्त मताने सर्वात तरुण खासदार म्हणून 91 साली PV नरसिंहरावांच्या ते पंतप्रधान होते त्यावेळेस मी निवडून गेलेलो होतो. मला ती संधी पक्षामुळे मिळाली. तेव्हा एक काँग्रेस पक्ष होता, साहेबांच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या जनतेच्यामुळे संधी मिळाली. सगळ्यांना संधी मिळत नाही, पण ती संधी मिळाल्यानंतर मी ठरवलं की आपल्याला पाठीकोरी असताना संधी मिळाली, आता आपण त्या सगळ्या भागामध्ये काम करायचं आणि त्या भागामध्ये मी काम करायला सुरुवात केली. नंतर पण मला राज्यात 15 वर्ष अनेक महत्वाची पदं म्हणून कामाची संधी मिळाली. तुम्ही जर खाजगीत कुठल्याही IAS किंवा IPS ऑफिसरला विचारलं की निर्णय सगळ्या ऐकल्यानंतर तडकाफडकी घेणारा कोण व्यक्ती होता तर ते नाव कुणाचं येतं हे आपणच पहा. आणि मी काम करत असताना कधी कुणाचा अनादर केला नाही. मी आज देखील साहेबांच्या सारखं सकाळी 7:30ला उठून लोकांना भेटायला लागतो. मला आज पण मी सरकारमध्ये नसलो किंवा विरोधी पक्षात असलो मला कोणी बोलणार नाही. मी काही 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत झोपू शकतो, पण 7:30ला येणारा माणूस हा माझ्याकरता कुठंतरी घराच्या बाहेर थांबलाय हे मला सहन होत नाही आणि म्हणून मी सकाळी लवकर उठतो आणि कामाला सुरुवात करतो. अगदी दादा, तुमच्या वक्तव्याच्या बद्दल तुम्हाला वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आत्मक्लेश करावा लागला आणि अलीकडच्या भाषणांमध्ये तुम्ही वारंवार कार्यकर्त्यांना सांगत असता, तुम्ही टाळ्या वाजवता, तुम्ही हसता, दाद देता आणि मी काय बोलून जातो. मात्र आता कुठंतरी तुम्ही मी नाही, असं माझ्याच बाबतीमध्ये नाही, सगळ्यांच्या अनेक राजकीय लोकांच्या बाबतीत तुम्ही जर पाहिलं, तुम्ही माझ्या नंतरची पण अनेक जणांची वक्तव्य काढा ना, बरोबर, पण त्याची एवढं ब्रेकिंग न्यूज चालत नाही. अजित पवारवर प्रेम जरा प्रिंट मीडियाचं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं जास्त आहे. पण घरातनं बाहेर पडताना सकाळी तुम्ही ठरवता का भाषणात आज व्यवस्थित बोलायचं? असं हे बघा, मी आता पण तुम्ही विचारा, इथं येताना मी कधी माझ्या आयुष्यात कुणाच्याही पुढं मुलाखत द्यायला जातो त्यावेळेस मी प्रश्न मागत नाही. काही जण प्रश्न मागतात, तुम्ही काय प्रश्न विचारणार आहेत ती मला पाठवा, मग आल्यानंतर मेकअप करत बसतात, मग विचारतात की कुठला ड्रेस घातल्यानंतर मी जास्त चांगला दिसेल, ही वस्तुस्थिती आहे. मी आजपर्यंत गेल्या 25 वर्षात कधी मेकअप केला नाही. मी आपला एक कांगवा काढतो, केस विंचरतो, आता डोक्यावर जास्त केस पण राहिलेले नाहीये आणि त्या पद्धतीने जे आहे तो आहे आणि त्या पद्धतीने मी माझी बोलायला सुरुवात करतो. त्याच्यामुळं एकदा आपल्याला एखादी गोष्ट चुकल्यानंतर रोज त्या गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही. माणूस, मी मगाशी एक शब्द वापरला, अनुभवातनं शहाणा बनतो.
फक्त त्यांनी शहाणा बनण्याच्या बद्दलची मानसिकता ठेवली पाहिजे. आणि मलाच सगळं कळतं, मी एकेकाळी उपमुख्यमंत्री होतो, हा घमेंडखोरपणा, हा मीपणा हा कुणी ठेवू नये. माणूस कधी कधी आमच्यापेक्षा आम्हाला ब्रीफ करणारा देखील जास्त त्या क्षेत्रातला दर्दी असू शकतो, तज्ज्ञ असू शकतो. किंवा आज मी जवळपास 57-58 वर्ष माझं वय, ह्या वयामध्ये जर एखादा 22 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी आली आणि त्याला एखाद्याच्या बाबतीमध्ये जास्त ज्ञान आहे आणि ते मला तो पटवून द्यायला लागला, तर मी ऐकलं पाहिजे. किंवा आपल्यापेक्षा त्यांनी जास्त ज्ञान संपादन केलेले, आपल्यालाही त्याचा फायदा होईल. कारण कधी कधी माझ्याकडे अनेक महत्वाच्या संस्था आहेत, त्या संस्थांचा निर्णय घेत असताना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये, कारण मी तो एकट्या अजित पवारचा निर्णय घेत नाही, तो जर साखर कारखान्याचा निर्णय असेल तर 25,000 सभासदांच्या कुटुंबाशी निगडीत असतो. दूध संघाचा असेल तर काही हजार शेतकऱ्यांशी निगडीत असतो. किंवा बँकेचा असेल तर माझ्या पुणे जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांशी संबंधित असतो. मी तो विचार करत असतो. कारण पवार साहेबांचं मी बघितलेलं आहे, डिफेन्स मिनिस्टर झाल्यानंतर जे त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब ज्या खुर्चीवर बसले, तिथं साऊथ ब्लॉक बहुतेक तिथं जाऊन ते बसले, त्यावेळेस त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या जुन्या फाईल, काय त्यांनी रिमार्क मारले, कसे मारले, काय विचार त्यांनी केला, ह्याच्यात खूप शिकायला मिळतं. मी पण उपमुख्यमंत्री असताना किंवा मंत्री असताना पूर्वीचे जे लीडर की ज्यांच्याकडे जनता एक नेता म्हणून पाहत होती, अशांच्या फाईल आम्ही पण पाहायचो. कारण मी उपमुख्यमंत्री म्हणून सगळ्या फाईल पाहायचा मला अधिकार होता. आणि ह्याच्यातनं आपल्याला समजतं की कसे ते त्यावेळेसचा विचार करायचे, आपण काय विचार केला पाहिजे. ह्या पद्धतीनं मी पुढं जात असतो, विचार करत. दादा एक प्रश्न ज्याच्यामध्ये खरं तर अलीकडे खूप बोललं जातं, आणि त्या प्रश्नाची खरी उत्तरं किंवा त्याचं तुम्हीच जास्ती सांगू शकाल. कारण पवार साहेबांचं तुमचं काही मध्ये म्हणजे तुमचं पटत नाही किंवा काही मुद्द्यांवरती मतभेद आहेत, पण ते मतभेद तुम्हाला कुठेतरी अडकवून ठेवतायत राजकारण पुढे करताना वगैरे, असं काही आहे अलीकडच्या काळामध्ये? मी सांगू का, मी एक बघितलेलं आहे, ज्या वेळेस कुठल्या काही बातम्या नसतात त्यावेळेस कुणाकुणाच्या सुपीक डोक्यातनं काही काही कल्पना बाहेर येतात आणि त्या अशा पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करतात. ज्यावेळेस माझी धाकटी बहीण सुप्रिया राजकारणात आली त्याही वेळेस असंच सुरू केलं, आता सुप्रियाचा तिथं महत्व राहणार का, अजित पवारांचं महत्व राहणार. अरे तिनं पार्लमेंटमध्ये काम करायचं, लोकसभेमध्ये काम करायचं ठरवलेलं आहे, मी विधिमंडळात काम करायचं ठरवलेलं आहे. मी पार्लमेंटमध्ये जाऊन आलेला कार्यकर्ता आहे. पार्लमेंटच्या परिसरामधलं जे वातावरण आहे ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की ते आपल्याला अनुकूल नाही, आणि राज्याच्या परिसरातलं विधिमंडळातलं वातावरण बघितल्यानंतर ते आपल्याला एकंदरीत योग्य मनाला पटणार आहे, आपण इथं काम करावं. ती तिकडे काम करते, त्याच्यावर तो प्रश्न आला नाही. अजून पण कधी कधी काही जण प्रयत्न करतात, परंतु त्याला कदापि यश मिळणार नाही. कारण आम्ही सगळेजण विचार करणारे आहोत आणि एकमेकावर विश्वास ठेवणार आहेत. जर कोणी काही हलक्या कानाने येऊन ताई तुमच्याबद्दल असं बोलत होते दादा, ठीक आहे, मी तिला घरीच गेल्यावर विचारीन काय होईल ते. मी जर त्याच्यावरच विश्वास ठेवला आणि त्याच्यातनं मी कुठंतरी ती असं बोलत होती का, मग मी तिला काहीतरी बोलायचं, ह्याच्यातनं मग तो लावणारा तिखट मीठ लावायला लागतो. हे झालं बहीण भावाच्या नात्याचं. आणि आमचं बहीण भावाचं नातं शेवटपर्यंत एकदम सुंदर राहील, त्याबद्दल कोणी काळजी करू नका. बाकीच्यांना आमच्या विरोधकांना हेवा वाटेल असं राहील, एवढंच त्याच्याबद्दल. नाही आता थांबा, पवार साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही असं कसं म्हणू शकता, ज्या व्यक्तीमुळे मी राजकारणात येऊ शकलो, माझी पाठी कोरी होती, मला कोणी बारामतीमध्ये तसं विचारत नव्हतं, फक्त शरदराव पवारांचा पुतण्या, शरदराव पवारांच्या, अजित पवार एकटाच पुतणे नाही, अनेक पुतणे आहेत. आणि त्याच्यामुळं ते सगळं बघत असताना पण मला संधी मिळाली, तरुण वयात मिळाली, आणि आम्ही बारामतीकरांनी साहेबांना दैवत मानलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला माहिती आहे की जो सल्ला मिळेल तो चांगलाच मिळेल. त्याच्यामुळं ह्या ज्या काही बातम्या आहेत त्या बिनबुडाच्या बातम्या आहेत, त्याला काहीही आधार नसणाऱ्या बातम्या आहेत. त्याच्यामुळे ह्या बातम्यांचा तुम्ही परत कदापिही विचार करू नका. तुम्ही छातीठोकपणे कुणी सांगायला आलं तर सांगा. मी जे अजित पवार ह्या व्यक्तीला ओळखतो, त्यांनी येऊन सगळ्या महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला IBN लोकमतच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, तो जे बोलतो तेच करत असतो, हे उभा महाराष्ट्र ओळखत असतो. माझं इथं एक बोलायचं, मागे एक करायचं, असलं राजकारण नाही. मी जे सांगेल ते स्पष्ट सांगेल.
किंवा जे पटणार नाही ते नाही म्हणून सांगेल, ह्या मताचा मी आहे. कोल्हापूरला असं म्हटलं होतं की पवार साहेब वस्ताद आहेत. याच काका पुतण्यांच्या वादाच्या बातम्या सुरू होत्या आणि तुम्ही कोल्हापूरला भाषण करत असताना असं म्हटलं होतं की आमचे चुलते वस्ताद आहेत, त्याच्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ना, ते कोल्हापूरला केलेलं वक्तव्य होतं. कोल्हापूर कशा करता प्रसिद्ध आहे? कुस्ती करता प्रसिद्ध आहे. खाशाबाग मैदान प्रसिद्ध आहे. मग कोल्हापूरच्या लोकांना पटण्याकरता शब्द कुठला वापरायचा? वस्ताद हा त्याचा जो खरा अर्थ तालीम ज्याच्या हाताखाली वस्तादाच्या तालमीत जो शिकतो तो वस्तादाला पहिल्यांदा नमस्कार करतो, दर्शन घेतो आणि मग तो कुस्तीचे एक 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 डाव शिकत असतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्या वस्तादाच्या हाताखाली डाव शिकत असतो, प्रत्येक वस्ताद हा एक डाव स्वतःकडे तसाच राखून ठेवत असतो की कधी आपल्या शिष्यांनी कधी आपल्याला तोच डाव टाकू नये. त्यामुळं मी ते योग्य पद्धतीनं सांगितलेलं जे आहे ते आहे. दादा एक मिनिट दादा, आपण कुस्ती आणि वस्ताद या सगळ्याच्याशी संबंधित विषय चालला म्हणून दंगल सिनेमा तुम्ही बघितला का? नाही, दंगल सिनेमा मी बघितला नाही, कारण दंगल सिनेमा आल्यापासून मी आमच्या राजकीय दंगलीतच इतका अडकलेला की ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आणि मी आमच्या पक्षाचे आणि इतर पक्षाचे सगळे, पण मला खूप जणांनी सांगितलं तू दंगल अवश्य बघ, आणि मी अवश्य बघणार आहे. त्याच्यामध्ये आमिर खानचं काम उत्तम आहे, त्याच्यामध्ये मुलींनी केलेली कामं उत्तम आहे. पण मी 21 तारखेला मतदान झाल्यानंतर 5:30ला मतदान संपणार आहे, त्याच्यानंतर दंगल बघित. दादा आता तुम्ही पवार साहेबांचं उदाहरण सांगितलं. साऊथ ब्लॉक मध्ये बसल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीचे निर्णय घेतले होते ते निर्णय अभ्यासण्याचा प्रयत्न केला. पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाणांची जी वाचनाची सवय आहे, साहित्यिकांशी संबंध ठेवणे, कला, नाट्य, संस्कृती या सगळ्याचा त्यांचा जो त्यांच्या या सगळ्याविषयीची जी जवळीक आहे ती जवळीक साधावी असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? ती जवळीक कुठल्याही राजकीय पक्षातल्या राज्यस्तरावर काम करणाऱ्या व्यक्तीला साधावी असंच वाटत असतं. तो काळ वेगळा होता. चव्हाण साहेबांचा, वसंतदादांचा, वसंतराव नाईकांचा हा सगळा काळ किंवा पवार साहेबांचा 50 वर्षापूर्वीचा उमेदीचा काळ. त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, प्रिंट मीडिया फक्त होता. त्या काळामध्ये जर तुमच्या हातामध्ये मोबाईल आल्यानंतर मोबाईलमधनं ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, सगळ्या काही गोष्टी, नेट असेल, सगळ्या गोष्टी आज अवेलेबल होतात. तुम्ही एक क्लिक केलं की पाहिजे ते तुम्हाला येतं. त्या काळात ते नव्हतं, त्याच्यामुळं खूप ह्या सगळ्या गोष्टी करायच्या गरज असायची. आताच्या काळामध्ये कुठलं पुस्तक निघालेलं आहे, कुठल्या पुस्तकात काय चांगलं आलेलं आहे, कुठला लेख आलेला आहे, या पद्धतीचे आज बरेचसे राजकीय पक्ष. आता मी सकाळी ज्यावेळेस उठतो 5:30-6ला, आल्यावर पहिले माझे 10, 11, 12 पेपर मी वाचत असतो, नंतर मी माझ्या कामाला सुरुवात करत असतो. कारण साधारण राज्यामध्ये काय चाललंय, देशामध्ये काय चाललंय, ज्यावेळेस आपण एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो त्यावेळेस काय नवीन नवीन घटना घडताय आणि काय त्याच्या संदर्भातलं संपादकीय मत आहे. पूर्वीच्या काळात तर संपादकीय मत एखादं असं एखाद्याच्या बद्दल कडक भाषेत आलं तर त्या पॉलिटिकल लोकांना, माणसाला झोप येत नव्हती. आता तेवढं राहिलेलं नाहीये. त्याला काही बरेच कारण आहेत. त्याला जसं राजकीय कारण आहे तसं समोरचंही कारण आहे, पण त्या खोलात मी जास्त जात नाही. पण अशा पद्धतीनं तो काळ होता. मी पण माझ्या कारकिर्दीमध्ये ज्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होतो किंवा वेगवेगळी पदं, त्यावेळेस मी ह्या सगळ्या कला क्षेत्राला, कला, साहित्य, संस्कृती ह्या क्षेत्रातल्या लोकांना संपर्क ठेवायचा प्रयत्न करायचो. मग मराठी नाट्य संमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, या निमित्तानं काही जण यायची, त्या ठिकाणी बोलायची आणि त्या प्रकारे आम्ही, मला एकच सवय, माझे अनेकांशी संबंध असले तरी मी ते फार त्याला प्रसिद्धी देण्याच्या भानगडीत पडत नाही. म्हणजे काही व्यक्ती काय करतात की उद्याच्याला नोटाबंदी झाल्या तर एखाद्या व्यक्तीची आई आजारी असेल तर आपण काय म्हणतो, मी माझ्या आईला म्हणलं की आई
तुला तुझ्या खात्यातले पैसे काढायचे असेल तर चेकवर पुढं मागे सही करून दे, मी ते पैसे काढून तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करेन, कारण तुझं वय 78-79 आहे. पण मी असा देखावा केला नाही की तिला रांगेत उभं केलं, फोटो काढला आणि सगळ्यांना दाखवलं, बघा की माझी उपमुख्यमंत्र्यांची आई पण रांगेत उभी आहे. अरे माझी उपमुख्यमंत्र्यांची, पंतप्रधानाची कुणाचीच, उद्या महेशजींची, मंदारजींची कुणाचीच आई वयस्कर असेल, वडील वयस्कर असतील, घरातले आणखीन कोणी वयस्कर असतील तर मंदारजींनी, महेशजींनी स्वतः ते पैसे काढून त्यांना दिले पाहिजे. कारण तुम्हाला रांगेत उभं राहता येणार नाही, ते सहन होणार नाही. रांगेमध्ये कमी वयाचे देखील 200 लोक त्यांनी स्वतःचा जीव गमावला. मग वयस्कर लोकांना कशाला त्रास द्यायचा. पण काही जण कुठं आईला भेटायला गेले तरी बाहेर खुर्ची आणून ठेवतात, आईला बाहेर आणतात, स्वतः इथं बसतात, मग आई त्यांच्या ह्याच्यावरून असा हात फिरवते, मग तो फोटो सगळीकडे व्हॉट्सअपवर पाठवला जातो. मी पण बारामतीमध्ये गेल्यानंतर माझ्या आईला काटेवाडीमध्ये जाऊन भेटतो, पण मी बाहेर भेटत नाही, तिच्या रूम मध्ये जाऊन तिथे तिच्या कॉटवर बसतो, तिला भेटतो, चर्चा करतो आणि येतो. अलीकडे काय झालंय, ह्या मार्केटिंग आणि जाहिरातबाजीमुळं बऱ्याच जणांना वाटायला लागलं की काम कमी करायचं आणि ह्याच्यातनच जास्त आपल्याला गेन मिळवायचा प्रयत्न करायचा, परंतु ते चुकीचं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. दादा सुप्रिया त्यांच्या बोल. हे दंगल पाहिल्यानंतर आमिर खान आणि अजित पवारचा खोटा आवाज येऊ शकणार नाही. कधीच नाही. मी खरंच सांगतो, मी फार वेगळ्या, माझे पण बरेच त्या क्षेत्रातले ओळखीचे, DCM असताना पण मला बऱ्याचशा ठिकाणी बोलवलं जात होतं, पण मी कधीही सांगत नाही. मी बऱ्याचदा यांच्यातल्या काही लोकांना माहिती आहे, मी 6 वाजता जाऊन पिंपरी चिंचवडमध्ये पाहणी करायचो. मी कधी फोटोग्राफर आणि चॅनलवाले नेले नाही. मी फक्त आयुक्त, महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि सभागृह नेता हे 4-5 जण की ज्यांना मला तिथे सांगायचं असतं. मला प्रसिद्धी करायचं असतं तर मी सगळ्यांना नेलं असतं ना, चला मी इकडे जाणार आहे, मग असा बोट दाखवायचं, मग फोटो काढायचा, मग तसं बोट दाखवायचं. ही सगळी नाटकं आहेत. मला बऱ्याचदा ते पंटी पेटवत असताना पण कोणी सांगितलं ना, नाही ते पेटवत असताना आम्ही फोटो काढलेले नाही, परत पेटवा. मी म्हणतोय तुझ्या फोटो करता मी पंटी पेटवायला इथं आलेलो नाही. फोटोग्राफरचं काम आहे की नॅचरल फोटो आला पाहिजे, त्याचं काम आहे ते. पण बरोबर पंटी पेटवत असताना नाही, आम्हाला काय, आम्ही तिथं फोटो दाखवण्याच्या करता कार्यक्रमाला गेलो नाही. एक चांगला कार्यक्रम सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून करत असतो. ही आपली महाराष्ट्रीयन संस्कृती, भारतीय संस्कृती, ती पद्धत आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही बऱ्याचदा अनुभव आला असेल. बऱ्याचदा आमच्यातले नेते पण वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं त्यांचं सभागृहात भाषण असेल ना की ते म्हणतात, नाही माझं भाषण 7च्या आत झालं पाहिजे तर ते येईल. मी तसं कधी करत नाही. मी 8ला पण भाषण करतो. मला काय, तिथं माझे विचार ऑन पेपर आले म्हणजे बाद झालं. दादा सुप्रियाताईंच्या अनुषंगानं प्रश्न आहे. पवार साहेबांना आजच पद्मविभूषण जाहीर झालेल्या, 50 वर्ष संसदीय राजकारणात झाले. थोडक्यात निवृत्ती, राजकारणातल्या निवृत्तीकडचा त्यांचा प्रवास आहे. आणि पवारांच्या राजकीय निवृत्तीनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण सांभाळणार, अजित पवार की सुप्रिया सुळे? आणि जोडून दुसरा प्रश्न, या पवारांच्या राजकीय निवृत्तीनंतर मोदी आणि पवारांचे जवळचे संबंध पाहता मे महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला वाटतं की पवार घराण्यातील व्यक्ती त्या राष्ट्रपती पदाच्या विराजमान होईल? पहिल्याचं उत्तर असं आहे, उद्याच्याला कधीतरी तो प्रसंग येणारच आहे की पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते अध्यक्षपदाची धुराच ठेवतील आणि कोणतरी त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारिणी जी आहे ती एकत्र बसेल आणि ती त्याच्या संदर्भातला लोकशाही पद्धतीनं सगळ्यांचा विश्वास ज्यांच्यावर असेल की आता साहेबांची जी कामाची पद्धत होते, हा पक्ष पुढे नेण्याचं काम आम्हा सगळ्यांच्या मध्ये असणारी ही व्यक्ती चांगली करू शकते. मग तिचं आडनाव पवार असेल नसेल, सुळे असेल नसेल किंवा आणखीन कुठला असेल, ह्या मताचा मी स्वतः आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न ह्या पद्धतीनं संपेल. दुसरी गोष्ट तुम्ही जे सांगितलं की काय राष्ट्रपतीचा बद्दल, ह्याच्यामध्ये आज केंद्रामध्ये रुलिंग पार्टी कोण आहे तुम्हाला माहिती आहे. त्यांच्याकडं पूर्ण बहुमत असेल तर ते त्या ठिकाणी ठरवत असतात.
आता शेषननी इतकं उत्तम काम केलेलं होतं, निवडणूक आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये शिस्त आणण्याचं काम, कडकपणा आणण्याचं काम कोणी केलं होतं? शेषन साहेबांनी केलं होतं. पण त्या शेषननी राष्ट्रपतीचं विचार केला आणि त्याच्यात फॉर्म भरला, नाही सक्सेस झाला. त्याच्यामुळं तिथं कुणाला आणावं हे त्यावेळेस बहुमत ज्यांचं आहे ते विचार करणार आहेत. आपण उगीच स्वप्न मधल्या काळात पवार साहेब काय म्हणले किंवा आमचे खासदारच संख्येने कमी निवडून येतात, तिथं पंतप्रधान पद आम्हाला आता मिळूच शकत नाही, हे निर्विवादपणे पुढे आलं. एकदा मनाला असं वाटत होतं की जसं देवेगौडा साहेबांच्याकडं कमी खासदार असताना पण प्रसंग असा आला किंवा चंद्रशेखरजींच्याकडे पण 40-50च खासदार होते, त्यावेळेस पण असा प्रसंग आला आणि त्यांना ते मिळालं. शेवटी प्रत्येकाचा आयुष्यामध्ये ध्येय असतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्यातलं हे पद आपल्याला मिळालं पाहिजे. आणि आजपर्यंत जे जे पंतप्रधान झाले त्यांची कामाची पद्धत आणि पवार साहेबांची कामाची पद्धत बघितली तर या महाराष्ट्रातले एक नेते सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी पण सांगितलेलं होतं की जर पवार साहेबांना तिथं पंतप्रधान पद मिळणार असेल तर शिवसेना त्याला पाठिंबा देईल, असं मी म्हणलं नव्हतं, ते म्हणले होते. परंतु ते जमून नाही गेलं आणि मग नंतर तो विषय बाजूला गेला. त्याच्यामुळं तो आता विषय पंतप्रधानाचा संपलाय. आता दुसरा जो विषय त्याच्या संदर्भामध्ये कुणी काही जरी वक्तव्य केलेलं असलं तरी रुलिंग पार्टी आणि विरोधी पार्टी ह्याच्यामध्ये एखादं नाव दोघांना मान्य असणारं जर आलं तर ते कोण असेल ते सोनियाजींना आणि नरेंद्र मोदी साहेबांना माहिती. त्याचं मी उत्तर देऊ शकत नाही. एक प्रश्न, नाशिकमध्ये आता भुजबळ नाही आहेत, तिथे जी पक्षाची परिस्थिती आता आहे राष्ट्रवादी काँग्रेसची जी आहे, पिंपरीमध्ये सांगितलं जातं की तुम्हाला प्रचंड आव्हान आहे आणि त्या आव्हानाला आता खूप म्हणजे तुम्ही स्वतः तिथे उतरलेला आहेत पिंपरीमध्ये. ठाण्यामध्ये थोडीशी पडझड झालेली आहे, ठाण्यामध्ये पण डावखरे आणि आव्हाडांच्या मधला जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये बाजूला झालेले सगळा डावखरे जो गट होता तो सगळा बाजूला झालेला, त्याच्यातले अनेकसे 5-1 नगरसेवक तर आता भाजपकडे गेले. या सगळ्या परिस्थितीमध्ये जी पडझड आहे पक्षाची ती तुम्ही कशी थांबवणार आहे? मी तुम्हाला सांगू का, मी गेल्या 25-30 वर्ष राजकीय जीवनात काम करतो. अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. तुम्ही जर 30 वर्षाचा इतिहास बघितला तर जो पक्ष सत्तेवर येतो ते पक्ष अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्ष गुंडांना पण प्रवेश देतो. हे आधी हे गुंड तुमच्याकडे होते, आधी हे गुंड राष्ट्रवादीमध्ये होते. एक मिनिट, कोण गुंड? अनेक गुंड होते त्याच्यातले. एक मिनिट, ज्यांच्यावर तडीपारच्या केसेस आहेत ते गुंड राष्ट्रवादीत होते, ज्यांच्यावर खुनाचे आरोप आहेत ते गुंड राष्ट्रवादीत होते, ज्यांच्यावर मोकाच्या केसेस लावायच्या ते गुंड राष्ट्रवादीत होते. अशा पद्धतीने आणि मला ज्यावेळेस कळलं, आम्ही पण सगळे तपासू शकत नाही, ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस तिथल्या तिथं मी निर्णय घेतलेला होता. एकदा असंच पुण्यामध्ये एक घटना घडली आणि लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. मी गाडीत बसलो, मला कळलं की असं असं झालंय, मी ताबडतोब म्हणलं की आमची चूक आहे, हे ताबडतोब त्यांना पक्षामध्ये जो प्रवेश दिलेला आहे तो प्रवेश नाकारण्यात यावा. शेवटी पक्ष एवढा मोठा असतो. मी आर पाटलांच्या बाबतीत बघितलं, कधी कधी गर्दी असते आणि कुणी येऊन हार घालतं आणि त्यावेळेस मी गर्दीत कुणी हार घातला आणि त्यांनी पक्षप्रवेश दिला तर त्याला जबाबदार धरत नाही. पण ज्या वेळेस वर्षा बंगल्यात पहिलं गेट असतं, दुसरं गेट असतं, तिसरं गेट असतं, मी वर्षा बंगल्यात जरी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा विधिमंडळाचा एक सहकारी या नात्याने आज जाताना पहिल्यांदा पोलीस मला गाडीत चेक करतात, आतमध्ये घेतात, मग पुन्हा दुसरं गेट आहे लगेच, त्या 2 गेटच्या मध्ये आमची गाडी राहते, मग तिथं पुन्हा चेक केलं जातं, मग गाडी आत येते, मग तिसरं वर्षाचं गेट, वर्षाचं म्हणजे दरवाजातलं तिथनं आत, आणि मग सीएमचा दरवाजा, मग तिथं असतो चोपदार, तो मग त्यांचा पीएस कोण असेल तो आत सोडतो. तिथं पण काही लोक गेले ना. त्याच्यामुळं आज भारतीय जनता पक्षाने काय ठरवलंय की काही करून साम दाम सगळं काही वापरून ते आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं. मी आता तिकीट देणार नाही तुम्ही या निवडणुकांमध्ये जे गुन्हेगार असतील तुमच्या पक्षामध्ये असतील. माझ्या माहितीप्रमाणे मी स्पष्ट सांगितलेलं आहे, कारण आता गुन्हेगारांचे केसेस या बाहेरच लावणार आहे.
आता उद्याच्याला मी राजकीय माझ्यावर गुन्हा असला तर त्याला आम्ही तिकीट देणार, कारण उद्या नोटाबंदीच्या करता आंदोलन झालं किंवा कर्जमाफीच्या करता आंदोलन झालं किंवा काही आणखीन काही एखादा लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भातलं सत्याग्रह आंदोलन झालं, 144 कलम तोडलं गेलं आणि त्याच्यात गुन्हे झाले, असेही गुन्हे बऱ्याचशा ठिकाणी असतात. नाही, गेल्या वेळी आपण पिंटू धावडेला तिकीट दिलं होतं, 302चा खुनाचा गुन्हा दाखल होता त्याच्यावर, तो भाजपमध्ये गेला. त्यावेळेस माझ्याकडे तुम्ही आधी सांगितलेलं असतं तर मी तिकीट नाकारलं असतं. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की आम्ही बोलताना मी काही फक्त एवढ्या 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदा आणि त्या जिल्हा परिषदात अनेक तालुका पंचायता, एवढं सगळं आम्ही सांगतानाही सांगतोय ना की स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींना तिकीट दिली पाहिजे, जनमानसामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना दिले पाहिजे, ही पद्धत आहे. पण आज पुण्याच्या परिसरामध्ये पक्ष प्रवेश देताना ते बंद झालं नाही. कुणाला प्रलोभन दाखवले जातात की चला आम्ही तुमचा जेवढा येण्याचा खर्च आहे तो सगळा करतो, तुम्हाला तिकीट देतो. आता एकेका ठिकाणी इतक्या लोकांना तिकीट द्यायचं कबूल केले, ती त्या ठिकाणी गांगरून गेली. परवा शरद बराटे हा तुमच्या पिंपरी चिंचवडचा तो शरद बोराटे आपल्या विधिमंडळाचा अध्यक्ष नाही, विधानसभेचा अध्यक्ष भाजपचा, तो पुन्हा माझ्याकडे आला ना. म्हणजे अशा पद्धतीनं जायक होत असते. आणि मीच तुम्हाला सांगतो, ह्यांच्यातले काही जण गेले आले तरी पक्षाची जी मतं असतात ती पक्षाच्याच उमेदवाराला मिळतात. आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही कॉमन मॅनलाही विचारा की पिंपरी चिंचवडचा विकास कुणी केला, कुठल्या पक्षाचं नाव त्या कॉमन मॅनच्या तोंडामध्ये किंवा कुठल्या नेत्याचं नाव येतं एवढं आपणच पण आता जे पिंपरीत झालं ते मग पुण्यात का नाही झालं? कारण पुण्यामध्ये तुमच्याकडे पूर्णपणे सत्ता होती. नाही ना, पुण्यामध्ये पूर्ण बहुमत नाहीये. पहिल्याही टर्मला माझ्याकडे पूर्ण बहुमत आलं नाही, दुसऱ्याही टर्मला आमच्या पक्षाकडे पूर्ण बहुमत आलं नाही. आम्हाला पहिल्या वेळेस तर काँग्रेसचे नेते जे होते, मी विलासरावजींना, बाळासाहेब शिवरकरांना म्हणलं आपण आघाडी करायची, ते म्हणले आमचं काही तिथं चालत नाही, तिथं ज्यांच्या हातात सूत्र पक्षांनी दिली तेच तिथला निर्णय घेणार. ते म्हणले मी काँग्रेसची निर्णय राष्ट्रवादीच्या बरोबर बसणार नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्हाला भाजप शिवसेनेला बरोबर घेऊन पुन्हा निवडणुकीला जावं नको, तर त्याच्यात पुन्हा पॅटर्न. मी त्याच्यानंतर ताबडतोब सांगितलं, प्रेसलाही सांगितलं, सगळ्यांना सांगितलं आणि पुन्हा नंतर काँग्रेसला सांगितलं तुम्ही असं करू नका. मी संख्येने कमी असताना आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायचो, तुमचा महापौर करायचो, आमचा उपमहापौर करायचो आणि 2.5 वर्षांनी पुन्हा आम्ही परिस्थिती पूर्ववत त्या ठिकाणी केली. तीच गोष्ट मागच्याही 5 वर्षामध्ये घडली. पुणेकरांनी पूर्ण बहुमत दिलं असतं तर जे पिंपरी चिंचवडमधले निर्णय मी काय करतो, आम्ही ज्यावेळेस अधिकारी आणि आम्ही चर्चा करतो, आम्ही काही ठरवतो की हे आपल्याला करायचं, हे रोड वायडिंग करायचं, ग्रेड सेपरेट करायचं, फ्लायओव्हर करायचं, उद्यान करायचं, गार्डन करायची, सायन्स पार्क करायचं आहे, ऑटो क्लस्टर करायचं आहे, पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे, गरीब लोकांच्या करता घरकुल योजना करायची, हे सांगितलं की ठराव होतो पिंपरी चिंचवडला, कारण क्लिअर मेजॉरिटी. तसं पुण्यामध्ये होत नाही. मग कधी कधी पुण्यामध्ये मनसेची मदत घ्यावी लागते, घेतलेली आहे. कधी पुण्यामध्ये काँग्रेसची मदत घ्यावी लागते, घेतलेली आहे. असं तिथं होतं. तरी मग त्यातल्या त्यात काँग्रेसला आम्हाला दोघांना मान्य होईल अशा प्रकारच्या गोष्टी ह्याला अग्रक्रम देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला आणि त्याच्यातनं 5 वर्ष तिथं कारभार केला. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्यावर एक देखील भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, एक पण, नॉट अ सिंगल. शिक्षण मंडळाचे लोक आपले अटक झाले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, मी स्वतः शिक्षण मंडळ बरखास्त करा म्हणणारा माणूस आहे आणि शिक्षण मंडळाच्या संदर्भातली केस चालू आहे. उद्याच्याला तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि तुम्हाला अटक केली म्हणजे तुम्ही दोषी नाही आहेत. केसचा निकाल तुम्ही दोषी आहे म्हणून लागल्यावर तुम्ही त्या ठिकाणी आरोपी होऊ शकता. जर तुम्ही निर्दोष सुटला तर कोर्टाने तुम्हाला निर्दोष सुटल्यावर तुम्ही भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये गिल्टी स्वतःला मानणार. दादा, आपण आत्ता जे बोलतोय राजकारण, युती होणार का, आघाडी होणार का, हे प्रश्न तर अगदी महत्त्वाचे आहेतच. पण तरीसुद्धा पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं मला तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की तुमची प्रशासनावर अगदी पकड म्हणून तुमची ओळख आहे, पण पुण्याचा नागरीकरणाचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे, मेट्रो, BRT अजूनही तितक्या प्रमाणामध्ये यशस्वी होताना दिसत नाही आहे, पुण्याच्या टेकड्यांचे प्रश्न आहेत. तर या प्रश्नाबद्दल तुमची प्रायोरिटी काय आहे?
मी तुम्हाला सांगतो, मी मगाशीच ह्याचं उत्तर दिलं की पूर्ण बहुमत असल्यानंतर हे सगळे प्रश्न सोडवता येतात. आम्ही पिंपरी चिंचवडची BRT कशी चालली ती तुम्ही बघा. इथं काय होतं, मधल्या काळात म्हणजे मागच्या टर्मला त्या BRTच्या बसचं दरवाजा डावीकड पाहिजे का उजवीकड पाहिजे ह्याच्यातच वेळ घालवला. म्हणजे हे इतकं चुकीचं आहे. मी म्हटलं तुम्हाला डावीकड तर डावीकड, उजवीकड तर उजवीकड, पण करा. आणि ते नाही, हे नंबर 1. मेट्रो करताना आम्ही निगडी टू कात्रज हा कॅबिनेटला विषय आम्ही मंजूर केला. मी बजेटमध्ये तरतूद पण केली. त्या काळामध्ये आम्ही दिल्लीच्या सरकारशी सतत मागणी पण करत होतो, परंतु नंतर ते उरकत आलं आणि आमचं सरकार केंद्रातलं गेलं. केंद्रात भाजपचं सरकार आलं. भाजपच्या सरकारमधल्या काही खासदारांनी की ती मेट्रो पूर्ण अंडरग्राऊंडच झाली पाहिजे म्हणून हट्ट केला. त्याच्याबद्दल आम्ही नितीन गडकरींच्याकडे जाऊन दिल्लीमध्ये मीटिंग घेतली. मी म्हणालो की माझाही पहिला प्राधान्य अंडरग्राऊंड मेट्रो करण्याचा होता, परंतु त्याचा खर्च इतका आला की पुणेकर पिंपरी चिंचवडकर त्या तिकीट फाडून बसलेच नसते. कारण 20% रक्कम केंद्राची, 20% रक्कम राज्याची आणि 10% पिंपरी आणि पुण्याची. 50% झाल्यावर 50% कर्ज, 50% कर्जाचं रिपेमेंट हे तिकिटातनं जाणार होतं. आणि काही बाबतीमध्ये मेट्रोची स्टेशन जिथं होतील तिथं थोडासा अधिकचा TDRच्या बद्दलचा काही गोष्टी लावायच्या होत्या आणि त्याच्यातनं पैसे जमा करायचे होते. पण त्याच्यामध्ये 2-2.5 वर्ष यांनी लावली. आणि भारतीय जनता पक्ष काय करतं, निवडणुका जवळ आल्या, हे 2.5 वर्ष झोपले होते का? आल्या 6 महिन्यात मेट्रोचं काम सुरू करायचं होतं ना. आल्या त्यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू करायचं होतं. आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंदू मिलचं द्यायचा निर्णय झालेला होता. इंदू मिलमध्ये काम सुरू करायला पाहिजे होतं. आता सरदार वल्लभभाई पटेलांचं तरी स्मारकाचं काय हो, त्याची माहिती घ्या. फक्त निवडणुका आल्यानंतर कुठंतरी टिकाव टाकायचा, भावनेचा प्रश्न करायचा आणि त्याच्यातनं स्वतःची राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करायचा. मधी देखील त्या मेट्रोच्या बद्दल राष्ट्रीय हरित लवादानी ते थांबवलं होतं, परंतु पुन्हा ते काहीतरी आता सुटलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये आमचं हेच मत आहे की निर्णय घेताना पंतप्रधानांच्या सारखी, मला तर खूप जणांनी सांगितलं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भातल्या सगळ्या 100% परवानग्या आज देखील राज्याच्या हातामध्ये नाही आहेत, तरी भूमिपूजन करून मोकळे झाले. हे बरोबर नाही. आमचं म्हणणं की आम्ही पण मुंबईमध्ये मोनोरेल केली ना, देशातली पहिली मोनोरेल ही आपण मुंबईत केली. मुंबईमध्ये पण आपण मेट्रो केली. त्याच्या संदर्भामध्ये बाकी पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही सगळे फ्लायओव्हर बघा, ग्रेड सेपरेटर बघा. जुन्या पुणे मुंबई रस्त्याने किती लवकर तुम्ही दापोडीतनं निगडीला निघता ते बघा, किंवा बाकीचे पण फ्लायओव्हर तुम्ही कुठलेही तिथं त्या ठिकाणी गोष्टी करता आल्या. आणि इकडं पण जे आमच्या हातात होतं, आता ऊर्जा खातं माझ्याकडे होतं. पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला ऊर्जा खात्याच्या संदर्भात जेवढी सबस्टेशन पाहिजे, जेवढे महत्त्वाच्या अंडरग्राऊंड केबल पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण दिल्या. पिण्याच्या पाण्याच्या करता दोन्ही शहरांच्या करता भामा आस्केटचं किंवा आंध्र प्रकल्पाचं पाणी मंजूर करण्याचं ते काम आम्ही आमच्याच काळामध्ये करून दिलेलं होतं. DPDCच्या निमित्तानं आम्ही सुरुवातीला पुण्यामध्ये गेलो तेव्हा 40 कोटीचा DPDCचा निधी होता. मी शेवटी तो 450 कोटीपर्यंत नेला. म्हणजे त्या शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या करता राज्यालाही दिलं, परंतु पुणे आणि पिंपरी चिंचवड शेवटी आम्हा लोकांचा परिसर होता. त्या परिसरामध्ये सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही मनापासून केला. दादा, आता शहरी प्रश्नांकडून जरा ग्रामीण प्रश्नांकडे येऊया. शेतकरी समाज आणि विशेषतः मराठा बहुल शेतकरी समाज हा गेल्या अनेक वर्षांपासून जो अस्वस्थ होता, त्याची अस्वस्थता मराठा मोर्चांच्या निमित्ताने आपल्याला रस्त्यावर आलेली दिसली. आणि राज्यामध्ये 50हून अधिक मोर्चे गेल्या 6-7 महिन्यांमध्ये निघाले. आणि त्याचं जे एक ज्या पद्धतीने सरकारने किंवा केंद्र सरकारने त्याची दखल घ्यायला पाहिजे होती, ती दखल तशा पद्धतीने घेतलेली दिसली नाही. आणि विरोधी पक्ष सुद्धा त्या सगळ्या मोर्चांकडे तटस्थ नजरेने बघताना दिसले. हे कशामुळे? त्याच्या संदर्भामध्ये त्याची दखल घेतली गेली. पवारसाहेब लगेच दिल्लीमध्ये गेले. दिल्लीमध्ये तुम्ही आठवा, पवारसाहेबांनी प्राईम मिनिस्टरची वेळ घेतली होती.
ब्रेकिंग न्यूज चालली होती. पवार साहेबांनी त्या ठिकाणी हा विषय काढला, साहेबांनी त्यांच्या कानावर घातला, त्यांनी तो त्या ठिकाणी समजून घेतला. त्याच्यानंतर काही थोड्या बहुत हालचाली पण झाल्या. त्याच्यामध्ये हालचाली होत असताना आता मुख्यमंत्री दिल्लीमध्ये जाणार आणि इथं नवीन मुख्यमंत्री येणार असा पण कायच त्या ठिकाणी लावला गेला. वास्तविक त्याचा आणि ह्याचा अर्थार्थी काही संबंध नव्हता, पण तशी प्रकारची चर्चा सुरू झाली. वास्तविक हे मोर्चे कुणी राजकीय व्यक्ती त्यांच्या पाठीमागे नव्हतं. त्यांच्या प्रत्येकाच्या मुलाच्या मुलीच्या मनामध्ये जे खतखतत होतं ते त्या निमित्तानं बाहेर निघालं. त्यांना तिथं आज शिक्षणाला त्रास होतोय, त्यांना तिथं आज नोकरींच्या करता त्रास होतोय आणि ते निघत असताना कुणी गाड्या घोड्या न पाठवत असताना हे सगळे मोर्चे निघाले. त्या मोर्चाला काहींनी आता कसं करायचं म्हणून काही पक्षांनी त्याला प्रतिमोर्चे हे काढण्याचा प्रयत्न केला, त्याला खतपाणी घातलं. काहींनी आम्हाला ह्याच्यातनं मार्ग काढायचा, तुम्ही चर्चेला या. ते म्हणायचे आमच्या मागण्या प्रत्येक ठिकाणी कलेक्टरकडे दिल्यात, आम्हाला चर्चा करायची नाही. कोपर्डीमध्ये ज्यांनी बलात्कार केलेला आहे त्याला ताबडतोब शासन झालं पाहिजे, ही त्यांची प्रमुख मागणी होती. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वामीनाथन आयोगाने ज्या काही शिफारसी केल्या त्या ताबडतोब लागू करा, ह्या त्यांच्या महत्त्वाच्या मागण्या होत्या. आणि आरक्षण द्या, ही त्यांची मागणी होती. ते आरक्षण देत असताना आज 52 ते 53% आरक्षण ज्यांना मिळालं त्याला कुठलाही धक्का लावू नका, ही त्याच्यातली मागणी होती. त्याच्यामध्ये आणखीन काही वेगवेगळ्या मागण्या होत्या, त्या सगळं सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. परंतु हे सगळं करत असताना तिथं मोर्चे काढताना मुली पुढे असायच्या, महिला नंतर असायच्या, नंतर बाकीचे आणि सगळे राजकीय लोक पाठीमागे असायचे. ही त्या मोर्चाची पद्धत होती. बाकीच्या ठिकाणी नेता पक्षाचा झेंडा असं असतं. हे पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचे मोर्चे निघाले. आणि नंतर ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेले वेगवेगळे जे घटक आहेत, वेगवेगळे जे संघटना आहेत, त्या संघटनातल्या पण लोकांना वेगवेगळं बोलून त्यांना त्याच्यातनं बाजूला काढण्याचा प्रयत्न आज देखील चालू आहे. मी तुम्हाला नावानिशी सिद्ध करून देतो. मी त्याच्या संदर्भामध्ये कोण कुठं बोलतं, कोण कुठं भेटतं, कोण कुणाला बोलवतं, त्याच्याकरता संपूर्ण यंत्रणा ही सरकारची कामाला लावलेली आहे की त्याच्यामध्ये कित्येक लोकांचे फोन हे पूर्णपणे तपासले गेलेले आहेत की नक्की हे फोन कुणाला जातात, कोण ह्याच्या पाठीमागे, ह्याचा सूत्रधार कोण आहे, अशा ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या. परंतु ह्याच्या संदर्भात आत्ता पण मुंबईचा मोर्चा निघताना नक्की मोर्चा कधी काढायचा, मग तो निवडणुकीच्या काळामध्ये नको, मग तो 6ला काढायचा का तो नंतर काढायचा, हे बाकीचे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्यामुळं काही जण काही राजकीय पक्षांशी संबंधित लोक त्याच्यामध्ये शिरले. ह्यामुळं ह्या सगळ्या अडचणी त्याच्यातनं निर्माण झाल्या. वास्तविक जर सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर धनगर समाजाला आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण, लिंगायत समाजाला आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण, हे सगळे प्रश्न आत्ता दिलेल्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता जे तामिळनाडू सरकारने करून दाखवलं तसं करता येऊ शकतं. कारण तुम्ही बघितलं तामिळनाडूमध्ये आता सगळ्या त्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या स्पर्धा असतात त्या बंद केल्या होत्या. परंतु तामिळनाडूमध्ये समाज पेटला, तिथं त्यांनी ठराव केला. तो ठराव केला की लगेच दिल्लीने त्याला मान्यता दिली आणि तिथं तशा पद्धतीनं सुरुवात झाली. म्हणजे शेवटी सरकार म्हणजे कोण? लोकांनी निवडून दिलेलेच प्रतिनिधी सरकारमध्ये असतं ना, त्याला काही वेगळे कुठं येतात. त्याच्यामुळे सरकार इच्छाशक्ती दाखवत नाही, पॉलिटिकल व्हील दाखवत नाही. याच अनुषंगाने मी सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेब प्रांताध्यक्ष असताना बारामतीमध्ये धनगर समाजाचं आंदोलन आरक्षणाचं चालू होतं. त्यांनी सांगितलं आमचं सरकार येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटला मी आरक्षण देतो, तुम्ही क्लिप काढा त्यावेळेसची पहा. आज पण 100च्या पेक्षा जास्त कॅबिनेट झाल्या तरी ते आरक्षण देऊ शकलेलं नाही. फॅक्ट आहे. कुठले हो का? मोर्चा कुठलाही असला तर मोर्चामध्ये वातावरण होतं. मोर्चा कशा करता काढतो? आपल्या न्याय मागण्याकरता. न्याय मागण्या कुणाकडे करायच्या असतात? विरोधी पक्षाकडे करायच्या असतात, सत्ताधारी पक्षाकडे करायचे असतात. त्याच्यामुळं त्याच्यातनं हळूहळू स्लो पॉइझनिंग सारखं वातावरण एकदम बदल होत नाही. आम्ही 15 वर्ष सरकारमध्ये असताना एक एक गोष्टी घडत गेल्या
आणि मग ते कुठंतरी साठत गेले. त्यांना एकदम एक नरेंद्र मोदींच्या रूपाने एक मसीहा मिळाला, एक नरेंद्र मोदींच्या रूपाने एक जबरदस्त अशा प्रकारचं व्यक्तिमत्व मिळालं की ते व्यक्तिमत्व पूर्ण भारतावर मोहिनी टाकू शकेल आणि त्याचा त्यांना बेनिफिट झाला. मी आपल्याला सांगतो की त्या काळामध्ये अधिक व्यवस्थितपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी समन्वयाची भूमिका, म्हणजे सरकारमध्ये काम करत असताना काँग्रेसनी पण आणि राष्ट्रवादीने पण आपण एकमेकाचे मित्र आहोत आणि आपले विरोधक हे भाजप शिवसेना आहे हे पाळलं असतं तर भाजप शिवसेनेचं सरकार आलं नसतं. त्याच्यामध्ये काही आमच्यातल्यांनी आणि काही तिकडच्यातल्यांनी की राष्ट्रवादीतल्या काहींनी असं समज करून घेतले की काँग्रेसच आपला विरोधक आहे आणि काँग्रेसमधल्या काही वरिष्ठांनी असा समज करून घेतला की राष्ट्रवादीच आपला नंबर 1चा शत्रू आहे आणि तिथं गडबड झाली. तिथं भाजप आणि शिवसेनेमध्ये नाही भाजप शिवसेनेमध्ये तू भांडल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, तू मारल्यासारखं कर, असं ते सगळं चाललेलं आहे. पण निवडून आल्यावर पुन्हा तुझ्या गळा माझ्या गळा तू मोत्यांच्या माळा असं सगळं चाललं. तुम्ही बघा ना कल्याण डोंबिवलीला अहो पार घशातले दात मोजायची भाषा केली ना पार. तुझे जे दात काढतो त्यांचे आमके करतो असलं सगळं चाललं. पण ते नंतर कारण त्यांनाही माहिती आहे आपण फार असं जर केलं तर 15 वर्षांनी आलेलं तिजे पण हेही जायचं तेही जायचं, त्याच्यामुळे ते आपलं तुटेपर्यंत आणत नाही, आपलं चालू घेत. दादा थोडासा वेगळा प्रश्न आहे. राष्ट्रवादी पक्षांतर्गत सातारा आणि सोलापूर तिथले जे लीडर आहेत उदयनराजे ते उघड पक्षाला आव्हान देतात तुम्हाला. मग नगरपालिकेत पण दिलं, आता झेडपीत पण तेच करतात, सोलापुरात पण विजयदादा नाराज आहेत, ते म्हणतात आम्हाला बाजूला सोडलं तर. ही पक्षातली भांडणं तुम्ही कशी मिळवू? कारण अहो एक मिनिट, तुम्हीच ह्याला विजयसिंह मोहिते पाटील साहेब अजिबात नाराज नाहीत. विजयसिंह मोहिते पाटील आणि मी परवाच एकत्र मिटिंगला होतो. सोलापूरला आम्ही एकत्र मिटिंग घेतली. जिल्हा परिषदेमध्ये तिकीट वाटपाच्या करता प्रत्येक तालुका वाईज काय काय निर्णय घ्यायचे ते आम्ही सगळ्यांनीच तिथं बसून ठरवलं. शहरामध्ये काय भूमिका घ्यायची ते ठरवलं. असं काही नाही, वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या हे सातत्याने त्या ठिकाणी दिल्या जातात. वास्तविक ज्यावेळेस एकत्र काम करत असतो त्यावेळेस मी आता राष्ट्रवादीमध्ये काम करतो, मी म्हणेल ते 100% होईल असं मी पण मानसिकता माझी करता कामा नये. सामुदायिक पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं मेजॉरिटी लोकांचा मताचा विचार करून निर्णय घ्यायचे असतात आणि त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतो. साताऱ्याच्या संदर्भामध्ये दोघांनी पक्ष नाही आघाडी केली होती, पक्षावर तिथं निवडणूक झाली नाही, आघाडी करून झाली. मी पुन्हा कन्फर्म केलं, तिथं घड्याळ दोघांनी घेतलेलं नव्हतं, दोघांनी आघाडी घेतलेली होती. आता कधी कधी काही मतभेद होऊ शकतात, त्याच्यामध्ये ऐका ना, वरिष्ठ त्याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर त्याच्यातनं मार्ग निघू शकतो. बाबा दादा थोडा वेगळा प्रश्न आहे की तुम्ही मगाशी म्हणाला की जेव्हा आपण पब्लिक फिगर होतो तेव्हा आपलं पर्सनल लाईफ राहत नाही काहीच, तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असा कुटुंबासाठीचा खाजगी वेळ कसा काढता आणि राजकारणाबरोबरच असा कुठलाच विषय नसेल की जो तुम्हाला वर्ज आहे किंवा ज्यात तुमचा अभ्यास नाही आहे, तर या सगळ्या गोष्टींसाठी अभ्यासासाठी आणि तुमचे छंद जे असतील ते त्याच्यासाठी तुम्ही कसा वेळ काढता? मी तुम्हाला सांगू का, मी ज्यावेळेस आता अलीकडे मी गाडीतनं प्रचंड प्रवास करत असतो. मी जरी पक्षाने आम्हाला हेलिकॉप्टरची व्यवस्था केली तर मी म्हणतो तुमचं तुम्ही जावा, मी आपला गाडी नेईल किंवा ट्रेननी जातो. आणि त्यावेळेस जाताना मला गाणी हिंदी मागच्या काळात किशोर कुमार आशा भोसलेच्या काळातली ती मला अतिशय आवडतात, मी ती गाणी ऐकत असतो. किंवा काही आणखीन नवीन काही गोष्टी आल्या, कोणी CD दिली किंवा कोणी पेनड्रॉप दिला तर त्याच्या संदर्भामध्ये मी त्याच्यामध्ये ते ऐकण्याचा सगळा प्रयत्न करत असतो. आणि दुसरं वर्षातनं 2दा तरी ट्रिपला कुठंतरी वेळ काढून त्या ठिकाणी जायचं असा प्रयत्न आमचा चालू असतो. शिवाय फॅमिली फंक्शन ज्यावेळेस असतात त्यावेळेस पण आम्ही त्या फॅमिली फंक्शनमध्ये भाग घेतो. दिवाळीमध्ये आम्ही सगळेजण एकत्र असतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा
घरी ज्यावेळेस आपण जेवत असतो आणि घरातले सगळेजण तिथं बसल्यानंतर काही जण फीडबॅक मिळतो. आपण कसं आहे, आपण सगळेजण संसारी माणसं आहोत. त्याच्यावर घरी गेल्यानंतर रात्री आपल्याला कळतं की बाबा आता नोटाबंदी झाल्यामुळं इथं असा त्रास होतो, तिथं तसा त्रास होतो. काही फकीर लोक आहेत, त्यांना कुणीच नाही आहे, ते जेवतात पण एकटं, कारण घरात कुणीच नाही ना. मुलं नाही, पत्नी नाही, कुणी नाही, जावई नाही, सून नाही, कुणी नाही, काही नाही. त्याच्यावर काही लोकांची अडचण अशी होती की त्यांना नक्की काय चाललेलं आहे तो फीडबॅकच होत नाही आणि मग कधी कधी अडचण होती. वाचनाची किती आवड आहे? तुम्ही काय वाचायला आवडतं तुम्हाला? मी सुरुवातीला सांगितलं, मी वृत्तपत्र तर रोज बहुतेक सगळी वाचून, ऐका ना, वाचून काढतो, हे पहिलं. आणि मला कादंबरीमध्ये असं मृत्युंजय वगैरे इतिहासकालीन वगैरे असतील, ऐतिहासिक किंवा आपल्या शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं किंवा संभाजीराजांच्या संदर्भातल्या किंवा रामायण महाभारत, जरा त्या गोष्टी वाचायला आणि त्याच्यातनं ते सगळं समजून घ्यायला मला ते आवडतं. राम गणेश मी खरंच त्या गोष्टीचा लगेचच निषेध केला. वास्तविक कुठल्याही व्यक्तीचे पुतळे 50-50, 60-60 वर्षापूर्वी आचार्य अत्रे अशा नावाजलेल्यांनी बसवलेले असताना, ठीक आहे, तुम्हाला 100% प्रत्येकाची मतं पटतीलच असा दावा नाही, पण त्याच्याकरता जाऊन पुतळाच तोडायचा, फोडायचा, मोडायचा, हे लोकशाहीमध्ये कधीच मान्य होणार नाही. ही ठोकशाही झाली. आणि तशा संदर्भात जर कोणी केलं तर कडक ॲक्शन त्या ठिकाणी घेतली पाहिजे. तुम्ही विचारांची लढाई विचारांनी करा ना. त्याच्या संदर्भात तुम्ही एखादी बातमी लावली तर त्याच्या संदर्भात कधी आम्ही मंदारजींना फोन केला पाहिजे, अहो त्याच्यात काही तथ्य नाही, म्हणजे जे वस्तुस्थिती आहे ठरली ती नोंद घेतील ना. आणि तुमच्यासारख्यांनी जर सांगितलं तर निश्चितपणे ते पुन्हा त्याची माहिती घेऊन, जर चुकीचं असलं तर बऱ्याचदा ही लोक काढून टाकतात, आणि बरोबर असेल तर दाखवण्याचं त्यांचं कामच आहे. त्यात चुकीचं काय? नाही, मी सांगितलं ना, हे सगळं चुकीचंच आहे, ह्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही. दादा, एक प्रश्न आहे विदर्भासंदर्भात की राष्ट्रवादीची पिछेहाट अनेक राज्यामध्ये अनेक विभागामध्ये सुरू आहे, पण सगळ्यात जास्त पिछेहाट जी झाली राष्ट्रवादीची ती विदर्भातून झाली. मग म्हणजे माझ्या माहितीनुसार आता विदर्भामध्ये नाईक जर सोडले पुसदचे तर दुसरे आमदार नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण पिछेहाट आहे. मग तुम्हाला असं कधीतरी वाटतं का की जे स्वतंत्र विदर्भ होती, जो राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा स्टँड असतो तो कायम नसतो, कधी पाठिंबा देणे, कधी पाठिंबा नाकारणे, तर हा स्टँडमुळं तुमचा पराभव होतो आहे. आणि विदर्भामध्ये आता जर तुम्हाला पक्ष रिव्ह्यू करायचा असेल नव्याने तर तुम्ही कसं करता? आणि दुसरं मला अजून एक म्हणायचं आहे, तुम्ही मघाणी बोलताना म्हटलं की वस्तादाला कधी डाव शिकवू नये, पण जर तुम्ही उत्तर प्रदेशचं राजकारण बघत असाल तर तिथे कुस्तीपटू असलेल्या मुलायम सिंग यादवांनाच एक धोबी पछाड दिली आहे त्यांच्याच मुलांनी. नाही, काय झालं, काही वस्तात एक डाव ठेवतात, मुलायम सिंगनी एकही डाव ठेवला 100% सगळे अखिलेशला शिकवले. त्याच्यामुळे आता तरी सगळ्यांनी अनुभव घ्या, 100% डाव कधी शिकवायचे नसतात, एक तरी आपल्याकडे राखून ठेवायचं. हे झालं त्याचं उत्तर. दुसरं, विदर्भाच्या संदर्भामध्ये खरं तर माझा दावा आहे की आम्ही सरकारमध्ये असताना विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याच्या करता सगळ्यात जास्त निधी आम्ही विदर्भाला दिला. माझ्या काळामध्ये सर्वात जास्त विदर्भामध्ये कामं त्या ठिकाणी सुरू करण्यात आली. आता त्याच्यात आमच्यावर आरोप झाले, आम्हाला बदनाम करण्यात आलं, त्याची चौकशी चालू आहे. ती चौकशी संपल्यानंतर काय वस्तुस्थिती त्या ठिकाणी येईल. पण विदर्भमध्ये सगळ्यात जास्त जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या त्या वेगळ्या विदर्भाकरता नाही. विदर्भाच्या करता ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस विदर्भातली बहुतांशी लोक आम्हाला वेगळा विदर्भ नको असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुम्ही आजही त्यांचं सरकार मतदान घ्या, ह्याच देवेंद्र फडणवीस साहेबांचं मत ते मुख्यमंत्री व्हायच्या आधी काय होतं ते सभागृहातली त्यांची भाषणं काढून पहा. ते वेगळ्या विदर्भाचे कट्टर समर्थक होते. पण ज्यावेळेस देशाचं राज्याचं नेतृत्व मिळालं की आता त्यांना राज्यामध्ये आपण मुख्यमंत्री म्हणून राहावं, आता विदर्भाचा मुद्दा त्यांनी व्यवस्थितपणे बाजूला सारलेला आहे. त्याच्याबद्दल ते बोलत नाही. ते एक म्हणतात आता मी पूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला
त्यावेळेस ज्या काही गोष्टी कबूल केलेल्या आहेत त्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी सरकारमध्ये काम करत असताना पूर्ण केल्या पाहिजेत. पण आजही माझी खंत आहे ह्या सगळ्या गोष्टी करून देखील विदर्भानी पूर्ण आम्हाला साथ, आम्ही विदर्भाला रमेश बंगच्या रूपाने, शिंगणे साहेबांच्या रूपाने, अनिल देशमुखांच्या रूपाने, मनोहर नाईकांच्या रूपाने, अनेकांच्या, प्रफुल्ल पटेल साहेबांच्या रूपाने, अनेकांच्या रूपाने वेगवेगळ्या प्रकारची मंत्रिपदं देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढायला पाहिजे होती, फोफायला पाहिजे होती, त्यांनी आम्हाला साथ, विदर्भातल्या शेतीच्या संदर्भात देखील पवारसाहेब कृषी मंत्री असताना नेहमी सकारात्मक भूमिका, बीटी कॉटन कोणी आणलं? पवारसाहेबांनी आणलं. विदर्भामध्ये जो महत्त्वाचं पीक कापूस आहे त्याच्याकरता आणलं. सोयाबीनला पवारसाहेबांच्याच कारकिर्दीमध्ये गहू, सोयाबीन, तांदूळ, हरभरा ह्या सगळ्या ज्वारी, बाजरीच्या किमती वाढल्या. तुम्ही बघा पूर्वीच्या काळातले आणि नंतरच्या काळातल्या ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना देखील बुट्टीबोरी आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC पवारसाहेबांच्या काळामध्ये आली. आंतरराष्ट्रीय आपला विमानतळ त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे प्रफुल्ल पटेल साहेब स्वतः मंत्री असताना पवारसाहेबांनी पुढाकार करून त्या ठिकाणी द्यायला लावलं. ह्या अनेक गोष्टी मी तुम्हाला नावानिशी त्या उदाहरणानिशी सिद्ध करून देईन. पण आमचं ते अपयश आहे की आम्ही विदर्भातल्या जनतेला आपलंसं करू शकलो नाही. उलट त्या काळामध्ये आमच्यावर आरोप व्हायचे की हे सगळे पश्चिम महाराष्ट्रातनं पुढे आलेले नेतृत्व आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात सगळे घेऊन जातात, असा सतत आरोप विदर्भातल्यांनी आम्हा लोकांच्यावर केला. वास्तविक आम्ही मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेश सगळीकडेच विदर्भ सगळीकडेच निधी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मराठवाड्याला तर बॅरेजेस बघा, उत्तर महाराष्ट्रात बॅरेजेस बघा, विदर्भातल्या तुम्ही रेकॉर्ड काढा, सगळ्यात जास्त मान्यता आणि सगळ्यात जास्त कामाला शुभारंभ करण्याच्या करता कुणी पुढाकार घेतला होता. पण त्याची मार्केटिंग आणि जाहिरातबाजी करायला आम्ही सगळेजण कमी पडलो आणि त्याचा फटका आम्हाला बसला. दादा, संघटनात्मक पातळीवर नेमकी पक्षाची काय परिस्थिती? कारण सगळे नेत्यांचे प्रस्थापित नेते किंवा नेत्यांची मुलंच जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्याकडे संघटनेची जबाबदारी आहे. थोडंफार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे गेल्या काळातले मोर्चे जर सोडले तर संघटनात्मक पातळीवर प्रस्थापित नेत्यांची मुलं किंवा प्रस्थापित नेतेच तुमच्या संघटनात्मक पदावर आहेत, तर त्याच्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळत तसं नाहीये. आम्ही अनेक ठिकाणी वेगवेगळे ज्यांच्यामध्ये कर्तृत्व, नेतृत्वाचे गुण दिसतात त्यांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आणि आज तुम्ही बघितलं की सुनील तटकरे त्यांना आम्ही आता प्रांताध्यक्ष केलेले आहे. धनंजय मुंडे तर अलीकड म्हणजे काही वर्षापूर्वी आमच्या पक्षामध्ये आलेले, पण एक तरुण नवा चेहरा म्हणून त्यात एक चांगला काम करणारा सहकारी, एक आक्रमकपणे विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका मांडणारा एक सहकारी म्हणून पक्षाने त्यांना त्या ठिकाणी संधी दिली. त्याच्यामुळे पक्ष वेगवेगळ्या समाजाला, वेगवेगळ्या घटकाला सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतो, संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि पवारसाहेबांचंही त्या बाबतीमध्ये बारकाईने लक्ष असतं, माझंही असतं. आता संग्राम कोते पाटील तुम्ही बघितलं, सगळ्यात जास्त विद्यार्थी संघटनेची आंदोलन जर कुणाची झालेली असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यार्थी संघटनेची त्या ठिकाणी झाली. ही वस्तुस्थिती कुणी नाकारू शकत नाही. आता कधी कधी जर तुम्ही एखाद्या घरात राजकीय घरातच जन्माला आला आणि तुम्हाला त्याची आवड असेल आणि तुम्ही तसं काम करू शकत असाल तर मग तुम्हाला त्या घरात जन्माला आले म्हणून नाकारायचं का? नाही नाकारतात. ही वस्तुस्थिती आहे ना. दादा खूप धन्यवाद, तुम्ही आलात न्यूजरूम चर्चामध्ये आणि स्वभावाप्रमाणे मनमोकळी उत्तरं दिलीत, त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. निवडणुकांच्या काळामध्ये पुन्हा तुम्ही वेळ द्याल आणि वेगवेगळ्या प्रश्नांच्या भोवती आलेल्या उत्तरांना देखील संधी द्याल अशी आशा करतो. आणि न्यूजरूममध्ये आल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमात इथं सांगू फक्त IBN लोकमत.